हां आपले हेल्थ गुरु डॉक्टर अमित राठी सर. तेव्हा या साधना सेंटरला आपल्या ज्ञान सुगंधाने सुगंधित करण्यासाठी मी त्यांना मंचावर आमंत्रित करते एका आगळ्या वेगळ्या सेशनसाठी. आणि त्या सेशनचं नाव आहे मन की बात सरजी के साथ. आणि त्याचबरोबर आपल्या मनातील प्रश्न सरांना विचारून त्यांना बोलतं करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या फाउंडेशनचे सदस्य श्री संजय सातपुते सर यांना. हेल्दी लाईफ सरांचा आज वाढदिवस. तुम्हाला सर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मगाशी ज्या वेळेला केक आपण इथं कट करत होतो त्यावेळेला जे गाणं लावलं होतं ते गाणं आपण आत्तापर्यंत जे काय म्हणत आलेलो आहे ते असेल असं सगळ्यांना वाटलं होतं आणि ते वेगळ्या पद्धतीचं होतं. तर मग आपण आता सगळ्यांनी मिळून 12 दिन आपण म्हणूया आणि सरांना शुभेच्छा देऊया. 12 दिन ये आए, 12 दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे अमित सर, हॅपी बर्थडे अमित सर, हॅपी बर्थडे अमित सर टू यू. हॅपी बर्थडे अमित सर. बढिया. नरसिंह मेहता यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये चांगल्या माणसांच्याबद्दल सांगितलेलं आहे. ते म्हणतात की वैष्णव जनतो तेने कहिये, जे पीड पराये जाने रे, पर दुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न जाने रे. वैष्णव माणसं म्हणजे चांगली माणसं आणि अशी चांगली माणसं ह्या जगात आहेत म्हणून तर हे जग चालू आहे. आणि या चांगल्या माणसांच्या मध्येच ज्यांची आपण गिणती करतो ते आपले डॉक्टर अमित राठी सर. आपण पुन्हा एकदा त्यांना टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्वजण MBBSकडे किंवा ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या शिक्षणाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतात, पण तुम्ही BAMS MD PGDPC त्यामध्ये केलं शिक्षण पूर्ण आणि आयुर्वेदाकडे वळलात. यामागची तुमची भूमिका काय होती? सर्वात आधी सर्वांचं खूप खूप धन्यवाद की आज सर्वांनी वेळ काढून इथे आशीर्वाद देण्यासाठी, प्रार्थनेसाठी आणि मला ब्लेसिंग देण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि आजचा स्पेशल दिवस काहीतरी स्पेशल करायचं म्हणून आज पूर्ण सेशन मराठीमध्ये आपण घेतो आहे. भरपूर वेळा सर्वांनी सांगितलं आहे की मराठीमध्ये सेशन का होत नाहीत, तर आपण एक लाँग टर्म विजन ठेवून हिंदीमध्ये घेतो. असं नाही की मला मराठी बोलता येत नाही. आत्ताच नवीन जॉईन झालेले एक साधक मला सांगत होते की सर तुम्ही इतकं चांगलं मराठी बोलता, वाटत नाही की तुम्ही हिंदीमध्ये कायम बोलत असाल घरी किंवा असं वाटतच नाही. तर त्यांना तेच सांगितलं की मराठीमध्ये पण मी आधी वर्कशॉप घेतलेले आहेत. फक्त हिंदी घेण्याचं कारण हे आहे की जे काही आपलं रेकॉर्डिंग्स होतात ते फक्त महाराष्ट्रापुरते आपल्याला लाँग टर्ममध्ये ठेवायचे नाही आहेत, सगळ्यांपर्यंत ते पोहोचावेत म्हणून आपण हिंदीमध्ये घेतो. कारण हिंदी सगळ्यांना समजतं जवळजवळ, कारण बॉलिवूड मूवीज आपण बघून बघून ट्रेन झालेलो आहोत. पण आज सातपुते सरांनी सांगितलं की मुलाखतही मराठीमध्येच घ्यायची, त्यामुळं मी पण उत्तर मराठीमध्येच देईन. सुरुवातीचा जो प्रश्न आहे मला वाटतं हा अगदी खूप आधी पास्टमध्ये मला घेऊन जातो आहे. जेव्हा माझी 12th झाली होती, 12वी संपली आणि MSCETचा मी अभ्यास करत होतो, तर तेव्हा असं BAMS घ्यायचं का MBBS घ्यायचं असं काही मनात नव्हतं. ॲक्च्युली तर 12th जेव्हा स्टार्ट झाली तेव्हापर्यंत किंवा 12thच्या पहिल्या सेमिस्टरपर्यंत कुणालाही वाटलं नव्हतं की मी डॉक्टर होईन, कारण माझं मॅथ्स इतकं चांगलं होतं की कायम आउट ऑफ आउट मॅथ्समध्ये मला असायची आणि सगळ्यांना असंच वाटायचं की मी इंजिनिअरिंग करणार. त्यामुळे मी PCMB ग्रुप ठेवला होता. त्यावेळी असे 2 ग्रुप जे असायचे ते दोन्ही एकत्र ठेवले होते मी. पण 12वीच्या मध्यामध्ये एकदा असं झालं की जेव्हा मी ह्युमन बॉडीचा अभ्यास करत होतो, झूलॉजी, बायोलॉजी हे सब्जेक्ट असायचे, आणि त्यामध्ये जेव्हा ह्युमन बॉडीचा रेफरन्स सुरू झाला त्यामध्ये मला अजून आठवते की एक अशी इंटेन्शन होती की मला मानवी शरीरावर जास्त काम करायला पाहिजे. आणि तेव्हा माझा निर्णय बदलला की मी मेडिकलमध्ये जाणार. आणि 12thच्या हाफपर्यंत इंजिनिअरिंगचा बेस घेऊन मी पुढे गेलेलो आहे आणि 12thच्या मिडमध्ये माझा डिसिजन चेंज झाला.
घरी देखील आश्चर्य होतं की सगळ्यांनी हेच सांगितलं की मॅथ्समध्ये एवढे आउट ऑफ आउट आहेत आणि मेडिकलमध्ये का जातो आहे. पण मग MSCETचा त्यावेळी जी एंट्रन्स होती त्याचा अभ्यास सुरू केला. तो अभ्यास करताना MBBSच मिळाला पाहिजे अशी काहीच कुठे इच्छा नव्हती. मला फक्त वैद्यकीय क्षेत्रात जायचं हा माझा निर्णय होता त्यावेळी. आणि माझा स्वभाव असा होता की एकदा अभ्यास करायचा, सारखं तेच अभ्यास करत बसणं असं कधी केलं नाही मी. अभ्यास केला आणि CETमध्ये जेवढे मार्क मिळाले त्यामध्ये MBBSमध्ये गव्हर्नमेंटमध्ये मिळणार नव्हतं हे क्लिअर झालं होतं आणि BAMSमध्ये गव्हर्नमेंटमध्ये मिळत होतं. आणि सर्वांची अशी इच्छा होती की मी रिपीट करावं आणि MBBSमध्येच घ्यावं. पण त्यावेळी माझा निर्णय असाच होता की रिपीट काही करायचं नाही. जे समोर आलं आहे ते एक डेस्टिनी आहे आणि यातून नक्कीच काहीतरी बेस्ट असणार आहे आणि आयुर्वेद आपण एक्सप्लोअर करू शकतो अशी माझी धारणा होती. त्यामुळं मी त्यावेळी मग BAMSमध्ये ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथून BAMSची सुरुवात झाली. म्हणजे असं ठरवलं काही नव्हतं की BAMS काय MBBS. BAMS घेतल्यानंतर सगळ्या पुढच्या गोष्टी मग एक्सप्लोअर व्हायला लागल्या. तर सर, क्रिएटिंग हेल्दी सोसायटी हे ब्रीदवाक्य घेऊन तुम्ही आयुर्वेदामध्ये MD केल्यानंतर 2013 ते 2016पर्यंत मधुमेह मुक्ती अभियानामध्ये राष्ट्रीय संयोजक म्हणून कार्य केलं आहे. तर तो साधारणपणे प्रवास कसा होता, थोडंसं जरा सांगा त्याबद्दल. मला वाटतं की आत्ता आपण जिथं आलो, BAMSला मी जेव्हा ॲडमिशन घेतलं, BAMSला ॲडमिशन घेतल्यानंतर माझी जी धारणा होती आयुर्वेद असं आहे किंवा या पद्धतीनं समाजामध्ये आपण हेल्थ आणू शकतो, तसं ॲक्च्युअल अकॅडमिकमध्ये काहीच नसतं. अच्छा. कोणत्याही कॉलेजमध्ये आपण गेलो तरी म्हणजे भरपूर करिअर काउन्सिलिंग मी केलेलं आहे आणि पालक येतात आणि म्हणतात की BAMSमध्ये स्कोप आहे का, आयुर्वेदामध्ये स्कोप आहे का, किंवा कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे. पण माझा अनुभव असा आहे की, आणि मी सगळ्यांना कायम सांगितलं की ना BAMSमध्ये स्कोप आहे, ना आयुर्वेदामध्ये स्कोप आहे, ना कोणत्या कॉलेजमध्ये स्कोप आहे. स्कोप आपल्या आतमध्ये असतो. आपण त्या क्षेत्राला कसं पुढे घेऊन जातो हे आपल्या हातामध्ये आहे. BAMSच्या जवळजवळ फर्स्ट इयर जेव्हा माझं कंप्लीट होत आलं होतं तेव्हा एक फार मोठा टर्निंग पॉईंट माझ्या जीवनामध्ये आला. तो टर्निंग पॉईंट म्हणजे आज आपण इथं बसलेलो आहे, 6 जुलै आहे आणि मला आठवतं आहे की 6 जुलै 2006 आणि त्यावेळी 6 जुलै 2006ला मी सांगलीमध्ये माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं आणि मी इचलकरंजीमध्ये आलो होतो कारण वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी इचलकरंजीमध्ये मी आलेलो होतो आणि त्यावेळी 7 जुलै 2006ला गुरुपौर्णिमा होती. तर 2006ला जेव्हा मी इकडे होतो तेव्हा मला एक जाहिरात माझ्यासमोर आली न्यूजपेपरमध्ये की सांगलीमध्ये एक वर्कशॉप होतं आहे आणि त्या वर्कशॉपचं नाव होतं संपूर्ण लक्ष. आणि माझ्या जीवनात, कारण मी डायरी पण लिहित होतो, माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त मोटिवेटिंग वर्ड कोणते असतील तर लक्ष, विकास, डेव्हलपमेंट किंवा सेल्फ डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, स्वविकास आणि लक्ष हे 2 शब्द बघून मी ठरवलं की तो सेमिनार आपण अटेंड करायचा. आणि मी लगेच वाढदिवस झालेल्या सकाळी लवकर निघालो आणि सांगलीला पोहोचून तो सेमिनार अटेंड केला. तो तेजग्यान फाउंडेशनचा सेमिनार होता ज्यामध्ये माझे गुरु सरश्री. तर तिथं मी पहिल्यांदा जेव्हा अटेंड केलं ते मला अजूनही आठवतं आहे की भावे नाट्यगृह सांगलीमध्ये आहे, तिथं तो प्रोग्राम होत होता आणि त्या प्रोग्रामच्या बरोबर मध्ये मला इंट्युशन आलं की मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हा माझा राईट पाथ आहे मला पुढं साधनेमध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा माझी डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि मी तिथं निर्णय घेतला की काहीही करून आपण इथं पुढं जायचं. तिथून ॲक्च्युली जर्नी सुरू झाली जे आज आपण सगळं बघतो आहे. त्याचं बीज मला वाटतं आहे की त्यावेळी जो विचार आला होता इंट्युशन की हा जो पाथ आहे तो माझ्यासाठी राईट पाथ आहे, तिथं मी सुरुवात केली. आणि 2006ला 7 जुलै 2006ला जी सुरुवात झाली तर सप्टेंबर 2006मध्ये 17-18 सप्टेंबर हे सगळं मला का माहीत आहे तर आता सगळे इथं बसलेले आहेत. डायरी लिहिण्याचं महत्त्व काय त्यासाठी मी सांगतो आहे. मी कुठं काय पाठ करून ठेवलं नाही, पण ही सगळी जी मेमरी आहे ती डायरी रायटिंगमुळं आहे. 17-18 सप्टेंबर 2006मध्ये जसं आपल्या इथं लेवल्स आहेत, पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल आपण करतो, तसं म्हणू शकतो की पहिली लेवल माझी कंप्लीट झाली ज्यामध्ये गुरु जे शिकवतात ते जे आपण ज्ञान घेतो ते कसं आत्मसात करायला पाहिजे. तर तो मला अजून एक क्षण आठवतो की ते जेव्हा मला मिळालं पहिल्या दिवशी 17-18 सप्टेंबर 2006ला, तेव्हा मला फार क्लिअर होतं की समाजासाठी आपण आता आज मी शब्द वापरतो हा समाजासाठी वगैरे, पण त्यावेळी असं होतं की सर्वांसाठी काही करणं गरजेचं आहे. सेवा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे मला तेव्हापासूनच रिअलाईज झालं होतं.
तिथून जी सुरुवात झाली मला अजूनही आठवतं की आपण इथं आपल्या इथं सिस्टीम जी आहे पहिली लेवल झाली, दुसरी लेवल झाली, आपण असंच येतो. पण पहिली लेवल झाल्यानंतर मी जवळजवळ प्रत्येक दिवस सेवेसाठी दिलेला आहे. त्या प्रोसेसमध्ये मी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं. आणि एक दिवस असा आला की आता इथं पप्पा पण आहेत. सेकंड इयर माझं सुरू होतं त्यावेळी BMSमध्ये 1.5 वर्षाचं एक फर्स्ट इयर असायचं. सेकंड इयर सुरू होतं आणि माझी रूम आधी व्हिडिओमध्ये एकदा फोटो पण आपण बघितला होता. माझ्या रूममध्ये सगळे असे डेव्हलपमेंटचे सेंटेन्स, गुरूंचा फोटो आणि माझे लक्ष असं सगळं लिहिलेलं असायचं. आणि मी कंटिन्यू दररोज ते करायचो. म्हणजे आज जसं आपण आठवड्यातून 2 दिवस सेशन करतो तसं मी डेली सेशन करायचो, डेली सेवेमध्ये जायचो. आणि पप्पा एक दिवस आले आणि त्यांना सगळं माहीत पडलं होतं. तर मला येऊन त्यांनी प्रश्न विचारला होता सांगलीमध्ये. रूममध्ये आले, पहिला रूममध्ये बघितले, काय बघा खरोखर डॉक्टर बनायला आलेस काय करायला लागलायस इथे येऊन, हा त्यांचा पहिला प्रश्न होता. तर मला असं वाटतं मी त्यांना उत्तर काय दिलं होतं त्यावेळी ते पण सांगतो, कारण तिथून खरं मला बूस्टअप मिळालं होतं. मी त्यांना उत्तर दिलं होतं की जरी मी हे करतो आहे आत्ता, तरी माझ्यासोबत जे कोणी असतील त्यांना कोणालाही माझ्या बाजूला आणा आणि त्यांच्यापेक्षा मी कुठेही कमी असलो अभ्यासामध्ये तर मी हे आजच्या आज सोडेन. त्यामध्ये देखील मी पूर्ण केलेलं आहे. आणि हा ॲक्च्युली जो वेळ आहे तोच मला पुढे नेतो आहे असं त्यांना सांगितल्यावर त्यांना त्यावेळी किती पटलं मला माहीत नाही. पण त्यावेळी तर ते शांत झाले. आणि त्यानंतर मग हा प्रवास माझा सुरू झाला. BMS करता करता जेव्हा मी इंटर्नशिपला आलो तिथून मग आणखीन थोडा मोठा बदल ज्याला आपण म्हणतो तो झाला. तो एक घटना सांगतो मी. इंटर्नशिपमध्ये आल्यावर काय होतं डॉक्टरांच्या जीवनामध्ये की आता पुढचं भविष्य दिसायला लागतं की इंटर्नशिप झाल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, MD करायचं आहे, काय करायचं आहे. याच्यासाठी मग काय होतं की 3rd इयरपासूनच कुठल्या ना कुठल्या तरी डॉक्टर्सकडे आपण जायला लागतो. आम्ही त्याला प्रॅक्टिससाठी त्यांच्याकडे जाऊन थोडंसं शिकायचं. ते काही देत नसतात, उपयोग करून घेत असतात, ते सगळं मान्य. पण आपल्याला शिकायला तर कसं मिळणार. जेव्हा त्याने एक न्यूरोसर्जनच्या ठिकाणी मी नाईट शिफ्टला जायचो, कारण दिवसभर अभ्यास असायचा, कॉलेज असायचं. आणि जे GP प्रॅक्टिशनर होते त्यांच्याकडे मी संध्याकाळी जायचो. ह्या 2 ठिकाणी जेव्हा गेलो काही महिने मी तिथं जाऊन प्रॅक्टिस केली किंवा शिकत होतो मी. 2 गोष्टी मला जाणवल्या. न्यूरोसर्जनकडे हे जाणवलं की हे शरीरावर जे त्यांनी सगळं करत होते, इमर्जन्सी केसेस यायच्या किंवा सर्जरीज करायचं, तर हे काही स्वास्थ्याचा मार्ग नाही आहे. हे तर सर्व आजारी पडल्यानंतर किंवा जिथं आता मरणाची शक्यता आलेली आहे फक्त बॉडी रिपेअरचं काम होतं. जीवन तर खराबच झालेलं असायचं. त्यामुळं तो मार्ग आपला नाही हे क्लिअर झालं, ते मी सोडून दिलं. मग जनरल प्रॅक्टिस बघितली आणि मी अशा डॉक्टर्सना भेटलो किंवा माझ्या अशा डॉक्टर कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांनी 40 वर्ष जनरल प्रॅक्टिस केलेली होती. आणि ती बघितलं की 40 वर्ष प्रॅक्टिस करून त्यांनी पैसा भरपूर कमवला होता. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही इतक्या गोष्टी असतात. पण त्यांना समाधान बिलकुल नव्हतं. समाधान कशाचं नव्हतं की मी कुणालाही बरं करत नाही हे त्यांना फार क्लिअर होतं. पेशंट आला की त्याला फक्त लिहून द्यायची औषधं सिम्पटम्सनुसार आणि ते द्यायची अशी प्रॅक्टिस ती. तर त्यांना समाधान नव्हतं, पैसा भरपूर मिळाला होता. मग त्यावेळी मला पहिल्यांदा स्ट्राईक झालं की हा ॲक्च्युली मार्ग नाही आहे हेल्थचा. आणि यामध्ये सर्वात जास्त पाठीमागं जो बेस होता तो ज्या सेवेमध्ये मी जात होतो. म्हणून मला आजही वाटतं की सेवेचं महत्त्व फार आहे. आपण जे कानामध्ये आपल्या पडत असतं त्याशिवाय आपलं मन घडू शकत नाही. त्यामुळे वारंवार सेवेमध्ये गेल्यामुळं जे शब्द माझ्या कानावर पडत होते तर त्यातून असा निर्णय घेतला की आपल्याला एक वेगळा मार्ग घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा हे त्यावेळी काही माहीत नव्हतं. मग BMSमध्ये आल्यानंतर सगळ्यांचा जो पुढं मार्ग असतो, मी एक जनरल प्रॅक्टिस करतो किंवा आयुर्वेदाच्या MD करायला जायला पाहिजे किंवा कुठेतरी जाऊन नोकरी करायची, ह्या 3पैकी कुठलाही ऑप्शन घ्यायचं नाही हे ठरवलं होतं. तुम्ही जो प्रश्न विचारला नॅशनल कोऑर्डिनेटरचा तो ॲक्च्युली फार पुढे गेला, कारण MDमध्ये जे होतं त्याच्या आधी हे बॅकग्राऊंड असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा माझं BMS संपणार होतं, इंटर्नशिप जेव्हा आली तेव्हा मी या निर्णयामध्ये होतो की आपल्याला आपलं पूर्ण जीवन सेवेसाठी द्यायचं हे त्यावेळी मला फार क्लिअर होतं. पण कसं होणार आहे हे काही माहीत नव्हतं. MD करण्याचा माझा कधीच विचार नव्हता, कधी असं मी ठरवलं नव्हतं की मला MD करायचं आहे. पण 2008-09च्या आसपास जसं इंटर्नशिप माझं संपलं त्यावेळी एक फार महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर आला होता. एक डॉक्टरांचा सेशन सुरू होता आणि एक प्रश्न माझ्या गुरूंनी समोर ठेवला होता डॉक्टरांच्या. तो प्रश्न माझ्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. त्यांनी प्रश्न काय ठेवला होता की डॉक्टर्स आज जसे प्रॅक्टिस करतायत ते आपण सर्व बघतोय, पण जर
डॉक्टरांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्यांच्या सुखसुविधा त्यांचं जे काही फायनान्शियल इन्कम आहे असं समजा की ते सगळं तुमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जेवढं काही पाहिजे ते सर्व काही मिळालेलं आहे. जेवढा पैसा, ज्या सुविधा, जसं पाहिजे तसं घर, सगळं तुम्हाला मिळालं. तुमची सगळी पुढची फायनान्शियल जी काही काळजी आहे ती घेतली जाईल असं तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार असा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि तिथून माझं खरं मनन सुरू झालं की मला कसं पुढं जायचं आहे. ते बीज होतं त्यावेळी मला हे आज काय होणार आहे असं काहीच माहिती नव्हतं. पण हे ठरवलं होतं की आता यापुढे आपल्याला जे जायचं आहे त्या अशा बेसवर जायचं आहे की जिथं समाजासाठी ॲक्च्युली हेल्थ जे आहे त्या दृष्टीनं आपण काहीतरी करूया. मला असं वाटतं आहे, ॲक्च्युली मी कोणाला दोष देत नाही आहे, पण सगळी हेल्थ प्रॅक्टिस असो किंवा मेडिकल प्रॅक्टिस ही कुठं ना कुठेतरी पैशाच्या बेसवरच सगळं सुरू आहे. आणि जोपर्यंत पैसा आहे त्या लाईनमध्ये किंवा त्या आपल्या उद्देशामध्ये तोपर्यंत स्वास्थ्य कोणालाच मिळू शकणार नाही. तो मार्ग माझ्यासाठी तो मेसेज होता की हा कुठेही ब्लॉक येऊ नये आपल्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये. आणि तिथून मला वाटतं की ही सगळी अशी सुरुवात झाली की ज्यामध्ये पुढे भरपूर घटना घडत गेल्या. मग MDचा जो पार्ट आला त्याच्या आधी जसं इंटर्नशिप संपलं आणि मला सांगावं वाटतं की त्यावेळी जेव्हा इंटर्नशिप माझं संपलं होतं जे घरची स्थिती किंवा फायनान्शियल स्टेटस जे होतं ते फार डाऊन होतं त्यावेळी. तरी देखील MD करण्याचा काही विचार नव्हता कारण मला परत काही CET द्यायची नव्हती. तर मी एक नव्या वेनं जायचं म्हणून आपल्या इथं आनंदकुंज सर्वांना माहीत असेल गगनबावड्यामध्ये मी जे सांगितलं होतं शिवांबू चिकित्सेचं, तर तिथं मी जाऊन गेलो होतो की एक नवीन वे कसा आपण समाजासाठी आणू शकतो. डॉक्टर अशोक पाटील, सारंग पाटील, सारंग डॉक्टर सारंग पाटील आणि पाटील, डॉक्टर नितीन नितीन पाटील. पाटील. ॲक्च्युली त्यावेळी गुरुजी होते डॉक्टर शशी पाटील त्यांचे वडील. शशिकांत पाटील. तर ते पूर्ण शिवांबू चिकित्सेचं बघायचे. तिथं मी जवळजवळ 2 महिने राहिलो. तिथंच मी ट्रीटमेंट द्यायचो, पेशंट्स यायचे तेव्हा. त्या 2 महिन्यामध्ये मला जाणवलं की काहीतरी जे हिलिंगचा पार्ट जो आहे त्या हिलिंगच्या पार्टवर जर आपल्याला जायचं असेल तर एक नवीन मार्ग आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यावेळी पहिल्यांदा माझ्यासमोर आलं की बेंगलोरमध्ये स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी म्हणून आहे त्या ठिकाणी योगमध्ये MD होतं. तोपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण कुणाला माहीत नव्हतं कारण मी जेव्हा MD पासआउट झालो आहे तेव्हा भारतामध्ये आम्ही 8 जण होतो जे MD यामध्ये केलेले होते. त्यामुळे हे फील्ड कुणाला माहितीच नव्हतं की यामध्ये देखील MD होऊ शकतं. कारण आयुर्वेदामध्ये MD झालं की सर्वांना हेच माहीत आहे की काही ठराविक विषय आहेत आणि ते पण विषय का करतात कारण ते MD झाल्यानंतर आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये प्रोफेसरची जॉब मिळते, नोकरी मिळते आणि आपलं आयुष्य सेट होतं. त्यामुळे नवीन विषय घेण्याचा कोणी विचार पण करत नाही. पण तिथं मला ते बीज मिळालं आणि मग मी 1 महिन्यासाठी 2010ला बेंगलोरमध्ये गेलो. तिथे 1 महिन्याचा कोर्स होता YIC म्हणून कोर्स. तो जो कोर्स होता 1 महिन्याचा डिसेंबर 2010 साली मी तो केला तिथे. त्या 1 महिन्यामध्ये तिथं जाऊन जेव्हा मी राहिलो त्या युनिव्हर्सिटीमध्ये, ती युनिव्हर्सिटी म्हणजे ॲक्च्युली आपण जे आज बघतो MDसाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी असतात, हॉस्पिटल असतात, तसं काही नव्हतं. एक आश्रम होतं आणि पूर्ण त्याचा बेस जो आहे तो कसं सात्विक जीवन आपण जगू शकतो त्या पद्धतीनं तिथं सगळं बनलेलं होतं. 1 महिन्याने केल्यानंतर तिथं मला पहिल्यांदा जाणवलं की आपण इथंच MD करायचं या फील्डमध्ये, योग आणि रिहॅबिलिटेशनमध्ये. आणि तिथून मग ॲक्च्युली ही सगळी तुमच्या प्रश्नाची जी आहे ती पार्ट तिथं सुरू होतो. मग मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की तो माझ्या जीवनातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता कारण तोपर्यंत मी कधीच एवढ्या लांब जाऊन एज्युकेशन किंवा बेंगलोरमध्ये जाऊन मी 3 वर्ष राहीन असं मला वाटलं नव्हतं. मी BMSचं कॉलेज पण कोणतं टॉप आहे, कोणतं चांगलं आहे असं बघून कधीच घेतलं नाही कारण मला कधीच वाटलं नाही की कॉलेजमध्ये स्कोप असतो. कुठलंही कॉलेज असो, आपण काय करतो याला महत्त्व आहे. त्यामुळे मी प्रेफरन्स देताना कुणालाही कुठेही चौकशी केली नव्हती. आणि त्यामध्ये बघितलं कोल्हापूर कुठे दिसतं आहे ते अशी नावं टाकली होती कॉलेजची. आणि लकीली मला त्यावेळी हे पण माहीत नव्हतं की गडिंग्लज फार लांब आहे. मी कोल्हापूर बघून टाकलं आणि पहिला कॉलेज मला गडिंग्लजचं मिळालं होतं. ते इतकं लांब होतं, 3 तास मला लांब वाटायचे. पण लकीली मग गव्हर्नमेंट मला सांगलीचं कॉलेज मिळालं, ते झालं. पण आता MD मला बेंगलोरमध्ये करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मला माझं जीवन सेवेसाठी द्यायचं होतं. तर 3 वर्ष परत मला MD शिक्षणासाठी द्यायची, हा माझ्यासाठी फार मोठा दुविधेचा पार्ट होता. आणि त्यावेळी मी गुरूंना भेटायला गेलो होतो, त्यांचं गायडन्स घेतलं आणि त्यांना विचारलं की मला क्लिअर शब्दात सांगा यस काय नो, मला MD करायचं आहे का नाही. तर त्यांनी मला सांगितलं की हे करायचं आहे. आणि तिथून मग पूर्ण जीवनाची दिशा बदलली आणि मी MD करायला 2010मध्ये तो कोर्स झाला YICचा आणि मी बेंगलोरमध्ये शिफ्ट झालो.
तीन वर्षाचं एम डी होतं आणि पूर्ण एम डी हे पूर्ण वेगळ्या प्रकारे एम डी डिग्री आज आपण जे बाहेर बघतो आहे एज्युकेशनपेक्षा मला तिथं सर्वात जास्त जे शिकायला मिळालं की कमीत कमी गरजांमध्ये कसं जीवन जगायला पाहिजे. मला वाटतं की आज आपल्याला खरोखर साधनेमध्ये पुढं जायचं असेल तर सर्वात आधी हे शिकणं गरजेचं आहे की सर्वात कमी गरजा ठेवून आपण कसं चांगलं जीवन जगू शकतो. हे जो शिकतो तो जीवनामध्ये खरोखर हायेस्ट हॅपीनेसपर्यंत जाऊ शकतो. आणि मला तिथं 3 वर्ष ते शिकायला मिळालं. तिथलं जेवण किंवा तिथल्या सगळ्या गोष्टी होत्या, स्वतःचं ताट स्वतःच धुवायचं आहे, अशा पद्धतीने तिथं पूर्ण सिस्टीम होती एम डीची. एम डी म्हणजे असं काही नव्हतं की तिथे डॉक्टर्स आहेत सगळे बाहेर जे आपण आज बघतो त्या पद्धतीने काहीच नव्हतं. आणि मला वाटतं की ते माझ्यासाठीच बनलेलं 3 युनिव्हर्सिटी होती. 3 वर्ष मी तिथं जेव्हा राहिलो तेव्हा भरपूर गोष्टी मी शिकल्या. ॲकॅडमिकमध्ये काय शिकलो त्याला काहीच महत्त्व नाही असं मी कायम सांगतो विद्यार्थ्यांना पण जे काउन्सिलिंगला येतात. अकॅडमी फक्त आपल्याला एक्झाम पास करण्यासाठी आणि डिग्री घेण्यासाठी असते. ॲक्च्युअल आपली डेव्हलपमेंट ही आपण काय करतो, आपण कशी आपली साधना करतो, आपण कशी आपण डेव्हलपमेंट करतो यावर असतं. आणि मला ते 3 वर्ष असे मिळाले ज्यामध्ये मी स्वतःला घडवू शकलो. तर हे एम डीपर्यंतचा प्रवास. आता तुमचा प्रश्न मला वाटतं जास्त रिलिव्हंट राहील, एकदा परत प्रश्न विचारला तर. हां, एम डी मी झाल्यानंतर 2013 ते 2016पर्यंत मधुमेह मुक्ती अभियानामध्ये राष्ट्रीय संयोजक म्हणून तुम्ही काम केलं. तर तो प्रवास साधारणपणे कसा होता, त्या काय जबाबदारी तुमच्यावर होती? ठीक आहे, एम डीचा जो पार्ट आहे थोडासा स्किप करतो मी, पण आता हा जो प्रश्न आहे तिथंपर्यंत येतो डायरेक्ट. फर्स्ट इयर सेकंड इयर गेलं. एक अजून मला पॉईंट त्याच्या आधी घ्यायला पाहिजे, कारण मी जेव्हा तिथं गेलो होतो एम डी करण्यासाठी तेव्हा माझं फार क्लिअर होतं की काहीही होऊ दे. म्हणजे मी त्यावेळी फार वेगळ्या विचारांचं माझं वे असल्यामुळं मी ठरवलं होतं की लग्न जे आहे ते एम डी झाल्याशिवाय तर काय करायचं नाही, कारण आपल्याला पूर्ण आपल्यावर काम करायचं आहे. आणि दुसरा पार्ट जो होता की त्यावेळी लग्न हा विषय एक फार वेगळ्या पद्धतीनं मी बघायचो की आपल्या जीवनामध्ये जे पुढं करायचं आहे तशा पद्धतीनं ते सपोर्टिंग आपल्याला फॅक्टर तो असला पाहिजे. पण 2012मध्ये एक फार मोठी घटना घडली. 2011मध्ये सर्वांना तो दिवस फार चांगला लक्षात असेल जेव्हा, कारण आत्ताच आपण वर्ल्ड कप जिंकलो आहे. 2011मध्ये आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता भारताने, तर ती मॅच युनिव्हर्सिटीमध्ये स्क्रीनवर लावलेली होती. आणि त्यावेळी मला माहीत नव्हतं की हा जो दिवस आहे जी तो मॅच बघत होतो मी, त्यावेळी मला सर्दी झालेली होती. फक्त सर्दी आणि खोकला खूप होता. मॅच बघितली, खूप एन्जॉय झाला, जिंकलो, त्याचा आनंद पण होता. पण त्या पुढच्या 2 दिवसामध्ये असं काही घडणार होतं ते मला माहीत नव्हतं, कारण ती सर्दी जी होती ती नॉर्मल सर्दी नव्हती आणि ते इन्फेक्शन माझ्या ब्रेनमध्ये पसरलं होतं. आणि 1-2 दिवसानंतरच त्याच्यामध्ये मला वॉमिटिंग व्हायला लागली. आणि मला माहीत नव्हतं की मेनिंजायटिस जो एक रोग आहे, व्हायरल मेनिंजायटिस, तो मला झाला होता. त्यामध्ये अगदी फास्टपणे इन्फेक्शन ब्रेनमध्ये पसरतं, स्पाईनमध्ये पसरतं. तर त्या 2 दिवसामध्ये सकाळी मला एकदम जास्त त्रास व्हायला लागला, म्हणून मला तिथे माझे कलिग होते, माझे रूममेट होते, ते घेऊन गेले. आणि शेवटचा क्षण मला आठवतो आहे की जेव्हा मी स्ट्रेचरवर होतो आणि वरून सिटी स्कॅनचं असं हे होतं आणि तिथं जे मी बेशुद्ध पडलो, तर मला हे देखील माहीत नाही की तो 1 दिवस पूर्ण कसा गेला. तो पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांनी मम्मी पप्पांना सगळ्यांकडे बोलवून घेतलं होतं आणि मी डोळे उघडले तेव्हा मम्मी पप्पा समोर होते. ते कसे आले केव्हा आले ते मला काहीच माहीत नाही. म्हणजे तो 1 दिवस माझ्या ना डायरीमध्ये आहे ना जीवनामध्ये आहे. पण तो दिवस असा होता की तिथून मी मृत्यूच्या दारातून परत आलो होतो, कारण डॉक्टरने सांगितलं होतं थोडा जरी वेळ झाला असता त्यावेळी तर ते इन्फेक्शन अजून फास्ट पसरलं असतं. तो फार मोठा टर्निंग पॉईंट होता, कारण त्याच्यानंतर जवळजवळ 4-5 महिने असे होते की मी जर मान जरी हलवली तरी माझा बॅलन्स जायचा. म्हणजे रोड क्रॉस करायचा आहे तर मला मान हलवताना त्रास व्हायचा आणि मी चक्कर आल्यासारखं व्हायचं मला. तर मी एम डीच्या इथे 2 महिन्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट झाली सगळी आणि मी 2 महिने आलो होतो तेव्हा पप्पांनी मम्मींनी फार काळजी घेतली माझी. त्यावेळी एक क्षण मला आठवतो की माझे पाय दाबायचे पप्पा. त्यावेळी मी निर्णय घेतला की आपण जे काही करायचं ते फॅमिलीसोबत राहून करायचं. आणि मला वाटतं की तिथं हे बीज आहे की मी इचलकरंजीमध्ये आज आहे परत.
त्यानंतर माझा जीवनाचा पूर्ण मार्ग बदलला आणि जे 2 वर्ष मी MDमध्ये दिले होते, तर एक फार मोठी संधी माझ्यासमोर त्यावेळी येणार होते हे मला माहीत नव्हतं, जे नॅशनल कोऑर्डिनेटरचं आहे. पण ह्या आजारामध्ये मला हे जाणवलं की जे मला जीवनामध्ये करायचं आहे, मी MD झाल्यानंतर जर माझं लग्न झालं तर माझी वाईफ मला काय करायचं हे समजू शकेल का नाही हे माहीत नाही. त्यामुळे माझी वाईफ ह्या कॅम्पसमध्ये अशा वातावरणामध्ये माझ्यासोबत राहायला पाहिजे अशी माझी त्यावेळी मला तो थॉट आला. मग मी ठरवलं की MDमध्ये असतानाच लग्न करायचं. आणि म्हणजे आमच्या घरामध्ये हे क्लिअर होतं की पहिला बहिणीचं लग्न होणार, मग माझं लग्न होणार, माझं MD नंतर होणार असं सगळ्यांच्या मनात होतं. पण बहिणीच्या आधी माझं लग्न झालं. कारण आणि घरी कायम सांगतात, सगळेच म्हणतात की सरांनी विचार केला तो पूर्ण होणारच आहे, त्याशिवाय तो थांबत नाही, म्हणजे सर थांबतच नाही असं सगळ्यांचं मत. आणि तसंच झालं ॲक्च्युली. त्यावेळी मी ठरवलं की काही करून आपण लग्न करायचं. 2012 ते 2011मध्ये तो सगळा आजाराचा एपिसोड आणि रिकव्हरीचा झाला होता. मग कसं करायचं आता काय, मी कधी काही त्याच्यावर विचारच केला नव्हता. मग बायोडाटा मी अपलोड केला होता आणि लकीली म्हणजे कसं डेस्टिनी डिवाईन प्लॅन कसा असतो, तर मी आजारी झाल्यानंतर परत रिकवर झालो आणि परत MDमध्ये आलो. तेव्हा माझं 2nd सेमिस्टर संपलं. आणि लकीली जेव्हा म्हणजे राऊंड्स असतात पेशंटचे, तिथं रेसिडेन्शियल पेशंट्स असायचे, तर एकदा मी राऊंडसाठी गेलो. म्हणजे ज्या डिपार्टमेंट न्यूरोलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये मी होतो आणि तिथलं जे रजिस्टर होतं तर ते बघत होतो मी. तर पेशंटची नावं होती, त्यांच्यासाठी कोण थेरपी घ्यायला लागलं त्यांची नावं असायची. आणि मी तिथं नाव वाचलं रुपाली झंवर. तर मी म्हटलं आपल्या समाजाची इथं कसं कोण असू शकतं आहे. तर मी चौकशी केली कोण आहे ते, आणि मला फार आश्चर्य वाटलं. कारण या फील्डमध्ये आमच्या समाजामध्ये बिझनेस सोडून एकतर मेडिकल फील्डमध्ये येणं हेच फार मोठी गोष्ट. त्यामध्ये मी तर इतक्या पुढे गेलेलो होतो की तिथं कोणी इमॅजिनच करत नाही. आता थोडेसं अजून एज्युकेशन वाढल्यामुळे व्हायला लागलं, पण सगळ्यांचं एकच असतं की आपला बिझनेस सांभाळणं, घरचा बिझनेस पुढे नेणं एवढंच फक्त असतं. त्यामध्ये एक मुलगी कोणतरी या फील्डमध्ये येऊ शकते हे माझ्यासाठी फार मोठं आश्चर्य होतं. पण त्यावेळी मॅडम तिथं नव्हत्या डिपार्टमेंटमध्ये. त्या त्यांच्या एक जे पेशंट होते त्यांचे एक प्रायव्हेट त्यांचे क्लासेस ते घेत होत्या, पर्सनल क्लासेस. तर ठीक आहे मी म्हटलं असतील काहीतरी. मग माझं ते राऊंड झालं आणि एक वेळा मी राऊंडसाठी सगळ्या रूममधून जात होतो आणि त्यावेळी मी त्यांना बघितलं होतं इथं आहेत त्या. पण म्हणजे मी हे लग्नाचं म्हणून सांगत नाही आहे, मी एक एक स्टेप सांगतो आहे. तर त्यांना मी बघितलं आणि ओके, मग त्यांच्याशी बोलणं झालं. फार छान की तुम्ही हे या फील्डमध्ये आला आहे. कारण माझा रोल ॲक्च्युली मी ग्रॅज्युएशनमध्ये असल्यापासून काउन्सिलिंगचा रोल माझा सुरू झाला होता. म्हणजे आश्चर्य वाटतं मला की, आश्चर्य नाही ॲक्च्युली मला फार क्लिअर होतं, पण लोकांना आश्चर्य वाटायचं माझ्या कलिग्सना की मॅरिड कपल देखील काउन्सिलिंग कसे येतात माझ्याकडे, जेव्हा माझं लग्न झालेलं नाही आहे आणि मी मॅरिड कपलचं देखील काउन्सिलिंग करतो आहे. तर तो पार्ट ॲक्च्युली मनावरचा पूर्ण होता. तर मॅडमशी बोलणं झालं आणि बरोबर ज्यावेळी मी भेटलो त्यावेळी त्यांचा कोर्स संपलेला होता आणि माझा पुढं अजून 2 वर्ष होता. मग त्यांची जास्त माझी काही भेट झाली नव्हती आणि त्या कोर्स झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमधून निघून गेल्या. मग मी माझा बायोडाटा अपलोड केला होता जे मॅट्रिमोनीज असतात ऑनलाईनमध्ये तिथे. आणि त्यामध्ये त्यांचं लकीली असं होतं की गेल्या त्यांचं लग्न करायचं होतं त्यांच्या घरी. त्यांनी पण बायोडाटा अपलोड केला आणि मी माझ्या बायोडाटामध्ये फार क्लिअर लिहिलं होतं की मला काय करायचं आहे पुढे आणि माझा पार्टनर मला कसा पाहिजे, मला या पद्धतीनं समाजासाठी सगळं करायचं आहे, त्या वेनंच मला पुढं जायचं आहे, पूर्ण सेवेमध्ये माझं आयुष्य द्यायचं आहे, असाच मला पार्टनर पाहिजे आहे, असं मी बायोडाटामध्ये पण ऑनलाईन लिहिलेलं होतं सगळं. तर त्यावेळी मग 3-4 बायोडाटा पटपट आले. कारण डॉक्टर या फील्डमध्ये डॉक्टर असणारे फार कमी आणि ज्या मुलींनी मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं ते तसंच बघायचे की कोण डॉक्टर आहे का या समाजामध्ये. त्यामुळं 3-4 बायोडाटा लवकर आले होते. BMS डॉक्टर झालेले होते. मॅडम डॉक्टर नाही आहेत, त्यांनी डायटिशियनचं पूर्ण केलं आहे आणि योगा थेरपिस्ट आहेत, पण या फील्डमध्ये आहेत. तर असं सगळं ते आले बायोडाटा आणि 1-2 पहिला स्थळ घरी येऊन गेली. मॅडमचं असं फील्ड होतं की त्यांना कुठेही असे मोठे त्यांना प्रपोजल आले असतील, पण सर्वात महत्त्वाचं आमच्यामधला दोघांमधला दुवा जो होता ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही केलं होतं तिथलं वातावरण. म्हणजे मला इथं आधी क्लिअर करायचं आहे की मॅडमचा बायोडाटा येण्याच्या आधी आमचं लग्नाचं काही बोलणं झालं नव्हतं कधी. नाही तर काय होतं की सगळेजण मला विचारतात तुम्ही एका युनिव्हर्सिटीमध्ये होता म्हणजे लव्ह मॅरेज आहे का.
तर मी कायम सांगतो की अरेंज लव्ह मॅरेज आहे. तर पण आम्ही ओळखत होतो दोघांना. आणि मॅडमकडून मला हा पहिला प्रश्न आला होता की लग्नाचं हे. पण मी सांगितलं होतं की जर दोन्ही फॅमिली ॲग्री असतील तरच मी पुढे येईन, नाही तर मी येणार. कारण मी त्यावेळी फॅमिलीला फार क्लिअर होतं, कारण जे झालं होतं त्या घटनेमध्ये. आधी तर माझं असं होतं की कास्ट वगैरे काही नाही, आपण कसंही हे करू शकतो. पण नंतर जे सगळे शिफ्ट झाले होते, कारण या फील्डमध्ये, आणि असं मला माहीत नव्हतं की त्या माझ्या जीवनात येतील, पण झालं ते सगळं. आणि तिथून ॲक्च्युली मग काय झालं की माझा जो वे होता मला पुढे जाण्याचा तो सक्सेसफुल कसा झाला. तर लग्न झालं आणि मी ठरवलं की माझ्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये राहायचं. तर मॅडम मग तिथं परत युनिव्हर्सिटीमध्ये आल्या राहण्यासाठी. मग 2012ला आमचं लग्न झालं. मॅडम सप्टेंबरच्या आसपास, ऑक्टोबरच्या आसपास आल्या. आणि त्यावेळी ती जी मधुमेहमुक्त भारत अभियान आहे, ॲक्च्युली ते पहिला स्टार्ट झालं होतं. पण त्यावेळी गव्हर्नमेंटचा फंड आला, सगळं आलं, आणि ते दुर्दैवानं व्यवस्थित सांभाळलं गेल्यामुळे पूर्ण बंद झालं होतं. तो प्रोजेक्ट पूर्ण बंद झाला होता 2008-2010मध्येच. मग गुरुजींना असं वाटलं होतं की त्यावेळी तिथं गुरुजी म्हणजे माझे जे गाईड होते डॉक्टर HR नागेंद्र, जे नासामध्ये होते, त्यांनी नासाची जॉब सोडून त्यांनी आपल्या इथलं भारतामध्ये योगामध्ये रिसर्च करण्याचं कार्य सुरू केलं. त्यांना पद्मश्री आता मिळालेला आहे ऑलरेडी. आणि आपण जो आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो त्याचे चेअरमन ते पहिल्यापासून आहेत. त्यांनी सगळं हे वर्कआउट केलेलं आहे. तर ते माझे गाईड होते. त्यांच्या मनात आलं की आपण स्टॉप डायबिटीज मुवमेंट परत सुरू करायची. 2012ला त्यांच्या मनात आलं असेल. 2013मध्ये माझं MDचं लास्ट इयर सुरू होतं. आणि मी त्यावेळी पहिल्यांदा एका टीमसोबत, कारण मी या फील्डमध्ये जाईन असं काही त्यांना पण माहीत नव्हतं की मी काय करू शकतो किंवा काय असू शकतं. तर एका टीमसोबत मला त्यांनी पाठवलं होतं राजकोटमध्ये एक फार मोठा ग्रुप आहे. सगळ्यांनी ऐकलं असेल, जय स्वामीनारायणचा जो ग्रुप आहे तो फार मोठं गुजरातमध्ये त्यांचं काम आहे. तर तिथं गेल्यानंतर जे सेशन्स घ्यायला पाहिजेत किंवा पेशंट्सना कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे वर्कशॉप्स, तर जी टीम आली होती त्यामध्ये माझा जो रोल होता, तर मला माहीत नव्हतं की ते ऑब्झर्व मला करत होते. तर 2-3 फार मोठे तिथे वर्कशॉप झाले आणि तिथं जो पूर्ण रोल झाला. तर माझं MDचं लास्ट इयर संपण्याच्या आधीच एप्रिल 2013मध्ये मला एक दिवस मेल आला. आणि गुरुजींची अशीच पद्धत होती, ते कधी काय सांगून करायचे नाही, अचानक त्यांचे निर्णय ते डिक्लेअर करायचे, कारण त्यांना पुढचं विजन माहीत असायचं काय करायला पाहिजे. तर त्यांनी मला मेल केला की अमितला नॅशनल कोऑर्डिनेटर बनवायचं, तर तुम्ही करणार का नाही वगैरे असा काही प्रश्नच नव्हता. कारण MDचं माझं डिग्री त्यांच्या हातामध्ये होती, तेच माझे गाईड होते, ते बोलणार ते करायचं हे माहीत होतं. तर तिथं त्यांनी सांगितलं की नॅशनल कोऑर्डिनेटर अमितला बनायचं आहे. ठीक आहे, मला माहीत नव्हतं नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणजे काय करायचं आहे. पण मी MDच्या लास्ट इयरमध्येच, म्हणजे MD डिग्री पूर्ण होण्याच्या आधीच याची सुरुवात केली. आणि मला वाटतं की आज सगळं हे जीवनाचं समोर यायला लागलं आहे, तर काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. माझं पूर्ण एज्युकेशन असो किंवा जो माझा वे आहे तो अशा पद्धतीनं गेला आहे की मी ग्रॅज्युएशनपासून मी सेकंड इयरला आलो तर मी फर्स्ट इयरच्या स्टुडंटना शिकवलं आहे, थर्ड इयरला आलो तर फर्स्ट सेकंड दोन्ही स्टुडंट्सना शिकवलं आहे. आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये सांगलीमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये एक स्थिती अशी आली होती की जे प्रोफेसर होते तर थर्ड लेवलमध्ये मला जाणून बुजून फेल करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. का तर आमच्यापेक्षा मुलं यांच्याकडे जास्त जातात, आमचं ऐकत नाही आहेत. म्हणजे इतक्यापर्यंत ते कनेक्शन सगळ्यांसोबत माझं होतं. आणि MDमध्ये पण मग तशी सुरुवात केली. पण आता झालं होतं लग्न, आणि लग्न म्हणते की जबाबदारी सगळी असायची. मग आता कसं करायचं आणि आर्थिक नियोजन कसं करायचं. आणि मला आधीपासून मी म्हणजे पप्पांना कधी किंवा घरातून असं पैसे जास्त मी कधी घेतले नाही आहेत. ग्रॅज्युएशन करताना देखील मला आठवतं आहे की डेव्हलपमेंटसाठी जेव्हा पुस्तकं म्हणजे सरशींचा जेव्हा मी फॉलो करायला लागलो, तर सरशी दर महिन्याला एक बुक द्यायचे, एक पुस्तक प्रत्येक महिन्याला वाचायला पाहिजे. आता ते दर महिन्याला पुस्तक कोण कसं घ्यायचं, तर त्यासाठी मी चहा सोडला होता. त्यावेळी 2 रुपयाला चहा असायचा. मग सकाळी एक चहा आणि संध्याकाळी एक चहा, म्हणजे 4 रुपये, आणि महिन्याचे 120 रुपये, म्हणजे 100 रुपयाला एक पुस्तक असायचं. तसं मी एक पुस्तक ग्रॅज्युएशनमध्ये वाचलेलं होतं. आणि MDमध्ये मग असं झालं की आता जबाबदारी वाढली, आता मग काय करायला पाहिजे. तर मी तिथं पण तसं केलं की फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सना मी तर शिकवायला लागलो, BNYS आणि ह्या सगळ्यांना. तर इथं सॅलरी जेव्हा सुरुवात झाली, तर कॉलेजचं कसं असतं युनिव्हर्सिटीचं, MDचा स्टुडंट आहे
म्हणजे आपलीच मालमत्ता आहे, त्यांना काय द्यायचं नसतं. तर पहिली माझी सॅलरी म्हणू शकतो 1,500 रुपये होती त्यावेळी. आणि 1,500पासून ती सुरुवात झाली ते जर्नी. 1,500 रुपये ते द्यायचे महिन्याला मला, की असं द्यायचं म्हणून की आम्ही तुम्हाला एम्प्लॉय म्हणून किंवा असं केलेलं आहे. पण म्हणायचे असंच की MD स्टुडंट आहे, फक्त नावाला देतो आहे. मग मॅडम आल्यामुळं काय थोडी ग्रोथ झाली माझी. ग्रोथ म्हणजे काय, आता मी सांगू शकतो होतो लग्न झालं आता माझी जबाबदारी आहे. मग त्यांनी 5,000 रुपये स्टार्ट केलं आणि मग एक कॉटेज दिलं तर राहायला त्या कॉटेजमध्ये. आणि ते कॉटेज जे होतं, म्हणजे कशा घटना आपल्याला कसा मेसेज मिळतात ते सांगतो मी. आता आपण इथं नाही आहे, तर मी फोटो दाखवला असता. तर जे कॉटेज मला मिळालं त्या कॉटेजचं नाव होतं समर्पण. समर्पण हा माझ्यासाठी फार मोठा मेसेज होता. आणि माझी रूम अशी होती, मी ते का घेतलं ते पण सांगतो. तर अगदी साधी रूम, आणि त्या रूममध्ये एक जसं बेड होता त्याच्या बाजूलाच एक असं ज्याला म्हणतो आपण एक झाकण ठेवलेलं होतं इथं. ते जर उचललं आपण तर खाली एक पायऱ्या अशा गेल्या होत्या ज्या जमिनीमध्ये जातात खाली, आणि तिथं ध्यानकक्ष बनवलेलं होतं. तर मी म्हटलं की हे सर्वात बेस्ट आहे, आणि ते कॉटेज मी चूज केलं होतं. तर माझं ध्यान हे कायम असं म्हणू शकतो की जमिनीखालीच झालं आहे. कारण वरती सगळा स्टडी आणि हा पार्ट असायचा. ती जी ध्यानकक्ष होती मी फक्त ध्यानासाठी वापरायचो आणि मननासाठी वापरायचो. तर तिथं मग 5,000 रुपयाची सुरुवात झाली आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. पण महत्त्वाचं काय, हा जो मेल आला मला नॅशनल कोऑर्डिनेटरचा, सगळ्यांना आज ऐकलं की वाटतं की नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणजे काय, एकदम जबरदस्त राष्ट्रीय संयोजक. ते देखील अशा मुवमेंटचे जे पूर्ण भारतभर मी फिरलो, सगळ्यांना शिकवलं, हे सगळी नंतरची गोष्ट आहे. जेव्हा ही मुवमेंट सुरू झाली, आणि कारण पूर्ण मुवमेंट बंद पडलेली होती, ना आता गव्हर्नमेंट फंड होता, काहीच नव्हतं. समाजाच्या सहाय्याने आपण समाजासाठी काही करायचं, अशी ती मुवमेंट रन करायची होती. जे आज आपण बघतोय फाउंडेशनमध्ये, मला वाटतं त्याचं बीज त्या ठिकाणी होतं. आणि राजकोटमध्ये जायचं, राजकोटमध्ये जिथे कॅम्प झाले होते तिथं जाऊन तुम्ही स्टडी करा, ते तुम्हाला हेल्प करतील, असं करून मला तिथं जायचं होतं. राजकोटमध्ये जाण्यासाठी आता कसं जायचं, त्यावेळी जे साधन होतं, आता बेंगलोरमधून राजकोटला जायचं आहे, ट्रॅव्हलिंग एवढं जास्त, सगळ्या अशा गोष्टी. ठीक आहे, तिथे गेलो मी आणि मुवमेंट जी सुरू केली. माझं पोस्ट होतं नॅशनल कोऑर्डिनेटर, पण माझी रूम साफ करण्यापासून मी सगळं करायचो. बाहेर दिसण्यासाठी नॅशनल कोऑर्डिनेटर होतो, कारण सिस्टीम काहीच नव्हती, कुठंच काही नाही. आपल्याला स्टार्ट कसं समाजापर्यंत पोहोचवायचं आहे, एक विजन घेऊन तिथे सुरुवात करायची होती. तर तिथे राजकोटमध्ये गेलो आणि 2 महिने मी तिथं राहिलो होतो. तिथं हे सगळं सांगण्याचा उद्देश काय, आज आपण जे सगळं बघतोय ते कसं आपल्याला पुढं घेऊन जायचं, यासाठी काय करावं लागतं. मी माझी जर्नी सांगतो, यातून काय शिकायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. तिथे मी जेव्हा 2 महिने राहिलो होतो, आणि त्यावेळी मॅडम मग इकडेच होत्या, किंवा मग त्यांना मी इचलकरंजीमध्ये सांगितलं होतं यायला. राजकोटमध्ये गेल्यावर तिथं मलाही अजूनही आठवतं आहे की मी टोटल 18 तास काम करायचो इथे दररोज. कसं करायचो, तर त्यावेळी काही फंड नव्हता. मग एवढ्या लोकांचा आपल्याला एक डेटा कलेक्ट करायचा आहे तिथे. राजकोट आपण एक एक्सपेरिमेंट म्हणून घेतलं आहे, तर तिथं करायचं आहे. तर आपण तिथं एक जे सेवा देण्यासाठी असतात, इंजिनियर एक कनेक्टेड होते, त्यांना दिवसभर जॉब असायचा आणि ते रात्री वेळ देऊ शकत होते. तर मी दिवसभर माझं वर्किंग करायचो आणि रात्री त्यांच्यासोबत ऑनलाईन बसून ते सगळं बनवायचो. असं दररोज मी 16 ते 18 तास मिनिमम ते 2 महिने पूर्ण काम केलं आणि एक सिस्टीम बनवली की आपण कसं लोकांना हे देऊ शकतो आहे. आणि तिथं खरी सुरुवात झाली जी स्टॉप डायबिटीज मुवमेंट आहे त्याची. गुजरातमध्ये जेव्हा पहिल्यांदा कॅम्प झाले 2013मध्ये, म्हणजे ते पूर्ण राजकोट जसं शहर आपण त्याला म्हणतो की जसं वाहून येत होतं, आम्हाला कॅम्पमध्ये घ्याच. एक कॅम्प झाला, इतकं माउथ पब्लिसिटी झाली तिथे. कारण गुजरात कसं आहे, गोड आहे फार, म्हणजे त्यांच्या तिखट भाजीमध्ये पण गोडच लागतं आपल्याला, इतकं ते गोड खातात. आणि तिथे जेव्हा आले पेशंट्स पहिल्यांदा, आता स्टॉप डायबिटीज मुवमेंट घ्यायची आहे, त्यांनी शुगर चेक केली, 200 आली तरी त्यांना नॉर्मल वाटायचं. ओके, काय 200 आहे म्हणजे काय, चालू शकतं, अशी त्यांची मानसिकता. पण तिथं जी सुरुवात झाली, म्हणजे मी कधी राजकोटला विसरू शकत नाही, कारण ते पहिलं माझं एक्सपेरिमेंटचं सेंटर आहे जिथून मी सुरुवात केली होती. सिस्टीम बनली तिथे आणि हळूहळू राजकोटमध्ये इतके कॅम्प झाले की सगळीकडे ती बातमी पसरायला लागली.
मग राजस्थानमध्ये सुरू केलं, असं ती प्रवास तिथं वाढत गेला. तर 2013पर्यंत MD कंप्लीट करूपर्यंत एक बेस बनला होता की ही मुवमेंट आपण आता सुरू करायची. आणि मग तुमचा जो प्रश्न इथं आहे की हा 3 वर्षाचा प्रवास, मला वाटतं की 3 वर्षाचा प्रवास काही मिनटामध्ये सांगणं फार अवघड आहे. पण 2013ला जेव्हा माझं MD संपलं, हे 6 महिने जे होते, एप्रिलनंतर जी सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये माझं MD संपलं होतं. ह्या 6 महिन्यामध्ये 2 गोष्टी करायच्या होत्या मला, कारण लास्ट सेमिस्टरमध्ये डेझर्टेशन असतं MDचं. ते करत करत मी नॅशनल कोऑर्डिनेटरचा रोल केला होता. पण मला वाटतं की आपण जेव्हा काही काम करतो तर ते कसं करायला पाहिजे हे मी त्यावेळी शिकलो होतो. म्हणजे मी आधी सेवाभावच पूर्ण असल्यामुळं काम कसं करायला पाहिजे, तर एका सेंटेन्समध्ये मी कायम सांगतो, काम असं करायला पाहिजे की तुम्ही जर तिथून निघाला तर ते काम बंद पडायला पाहिजे. तुम्ही जर तिथून निघाला तर तुम्हाला कोणी ऑप्शन मिळायला नको पाहिजे, असं तुमचं काम असायला पाहिजे. इतकं तुमची इन्व्हॉल्वमेंट किंवा रोल असायला पाहिजे की ते काम तुमच्यावर इतकं डिपेंड झालेलं आहे की तुमच्या बिना ते पुढं जाऊ शकत नाही. आणि ते 6 महिने मी इतकं त्यामध्ये गुंतवलं होतं स्वतःला, कारण मी पूर्णपणे जसं सांगितलं मी 16 ते 18 तास कंटिन्यू मी काम केलेलं होतं. 2014मध्ये जेव्हा आता माहीत पडलं, कारण माझी डिग्री मला मिळणार होती 12 जानेवारी 2014ला मला MD डिग्री मिळणार होती 12 जानेवारी, कारण स्वामी विवेकानंद जयंती असते, युवा दिन असतो आणि त्या दिवशी डिग्री दिली जाते तिथे. तर त्या दिवशी डिग्री दिल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा डॉक्टर HR नागेंद्र माझे गाईड आणि त्यांची बहीण डॉक्टर नागरत्ना, त्या दोघांनी आपलं जीवन योगासाठी दिलेलं आहे. तर डॉक्टर नागरत्ना माझ्याजवळ आले आणि त्यांनी म्हटलं की अमित, आता जे हे विजन आपण बघितलं इथे युनिव्हर्सिटीने की मधुमेहमुक्त भारत किंवा स्टॉप डायबिटीज मुवमेंट, हे तुझं देखील विजन आहे का, असं त्यांनी मला प्रश्न केला होता. कारण आता त्यांना माहीत होतं की MD झाल्यानंतर आता मी जाणार आणि सगळे जसं प्रॅक्टिस करतात, काहीतरी जॉब बघतात. कारण हे त्यांनी प्रश्न विचारण्याचं कारण काय होतं, जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा पूर्ण भारतामध्ये आम्ही 8 जणच असे होतो ज्यांनी MD योगा रिहॅबिलिटेशनमध्ये केलेलं होतं. आणि शेवटचे जे 6 महिने असतात, ही युनिव्हर्सिटी अशी आहे की ज्याचे सेंटर भारतामध्ये त्यावेळी कमी होते आणि फॉरेनमध्ये जास्त होते. ह्युस्टनमध्ये, अमेरिकेमध्ये, टेक्सासमध्ये, सिंगापूरमध्ये इतके त्यांचे सेंटर होते आणि त्यांना डिमांड फार होती ह्या फील्डची, कारण योग त्यावेळी वरती येत होतं हे फील्ड. आणि त्यांना अशी डिमांड असायची, फॉरेनर्स जे असायचे. तर मला त्यावेळी शेवटचे जे 6 महिने होते, मला 3 ऑफर्स त्यावेळी आल्या होत्या आणि ते त्यांना माहीत होतं की कारण त्यांच्या थ्रूच मला ऑफर यायच्या. तर बालीमध्ये एक होती, इंडोनेशिया बालीमध्ये एक स्पा होता, त्या ठिकाणी त्यांना डॉक्टर योगामध्ये असलेले असे नव्हतेच कोणी, तर त्यांना त्याची डिमांड होती की कारण तिथे टुरिस्ट जी प्लेस आहे ते एक होतं. सिंगापूरमध्ये यांचं सेंटर होतं युनिव्हर्सिटीचं, त्यामुळे त्यांनी तिथं बोलवत होते की तुम्ही इथं पूर्ण डेव्हलप करा. आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशी 3 ऑफर होत्या. तर त्यांना वाटलं होतं की आता अशा ऑफर आल्यावर तर काय आता विचारणं बरोबर नाही आहे, कारण तिथं जे होते एम्प्लॉई आधीपासून, कारण तिथला मार्ग हा तिथं जो शिकलेला आहे तोच घेऊ शकतो. बाहेरचा जो आहे त्याला सगळ्या सुखसुविधा पाहिजेत, अशा गोष्टी पाहिजेत. आणि तिथे सॅलरी कशी असायची की वाटणार पण नाही की हे डॉक्टर आहे ज्याला सॅलरी द्यायला लागलेत, इतकी कमी सॅलरी MD झाल्यानंतर पण असायची. मग त्यांना तर असंच माहीत होतं की आता हा काय थांबणार नाही, त्यात एवढं सगळं स्किल आणि अशा पद्धतीने तो हा स्वतःचा जाऊन करणार, असं त्यांची भावना असेल बहुतेक. पण त्यांनी विचारलं की काय तुमचं पण असं आहे का विजन. तर मी सांगितलं की नक्कीच हे विजन आहे माझं की भारतामध्ये मला ही मुवमेंट पूर्ण न्यायची आहे, पण माझ्या काही कंडिशन आहेत. कंडिशन काय होत्या माझ्या, तर पहिली माझी कंडिशन होती, कारण माझा रोल असा होता, नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणजे काय की मी कधी कॅम्पसमध्ये राहणार नव्हतो. मला कंटिन्यू ट्रॅव्हल करायचं होतं, प्रत्येक सिटीमध्ये जायचं होतं, तिथल्या लोकांना शिकवायचं होतं. तर सगळ्या लोकांना शिकवायचं आहे तर कॅम्पसमध्ये राहून काही उपयोग नाही आहे. तर मी पहिली कंडिशन ठेवलं की मी इचलकरंजीमध्ये राहणार, म्हणजे मी माझ्या फॅमिलीसोबत राहणार आणि तिथून मी सगळा प्रवास करणार. म्हणजे जेव्हाही मध्ये वेळ असेल तेव्हा मी कॅम्पसमध्ये येऊन राहण्यापेक्षा मी फॅमिलीसोबत राहणार, कारण नाहीतर मला तो रोल म्हणजे वेळच मिळाला नसता, मला इतका तो मोठा रोल होता. तर त्यांनी तो ॲग्री केला. मला वाटतं त्यांच्या पूर्ण युनिव्हर्सिटीच्या इतिहासामध्ये पहिला मी असा एम्प्लॉई होतो जो कॅम्पसमध्ये न राहता त्यांनी मला स्वीकारलं होतं. मग दुसरा पार्ट जो मी त्यांना सांगितला की मला जो हा रोल मिळालेला आहे, कारण फार कमी वयामध्ये तो रोल मिळाला होता आणि तिथे वर्षानुवर्षे तिथे काही डॉक्टर्स होते जे इथं शिकवत होते किंवा तिथला रोल करत होते. तर फील्ड वर्क असल्यामुळं माझं
तर सारखं इकडे कॅम्पसमध्ये येणं किंवा ॲकॅडमिक्स किंवा जे काही जनरल पेपर वर्क असतात ते करण्यासाठी मला यायला जमणार नाही. त्यापेक्षा मी जास्त फील्डवर काम करेन हे माझं क्लिअर होतं. आणि मी माझी सॅलरी मी डिसाईड केली होती त्यावेळी. एनिवे युनिव्हर्सिटीचा मी विचार केला होता, पण माझे जे सिनियर्स होते त्या सगळ्या सिनियर्सपेक्षा जास्त मी सॅलरी डिमांड केली होती. कारण त्यावेळी स्थितीच अशी होती की सगळा आर्थिक भार मला घ्यायचा होता. माझं लग्न झालेलं होतं आणि MD नंतर करायचं असं ठरलं होतं आणि ते आधी केलं होतं, त्यामुळे माझी जबाबदारी फार मोठी होती. आणि मी जेवढी सॅलरी सांगितली तेवढी त्यांनी ॲक्सेप्ट केली. मी त्यांच्या पद्धतीनेच मागितली, असं काही नाही की आवाडवे मागवली, पण जी काही मागितली मी त्यांनी ते ॲग्री केली. आणि हे सगळं करून मी इकडे शिफ्ट झालो इचलकरंजीमध्ये. आणि तिथून मग हा 3 वर्षाचा प्रवास सुरू झाला माझा. आता हा 3 वर्षाचा प्रवास जो आहे, इथंपर्यंत तुम्हाला जे जाणवलं सगळं, या 3 वर्षाच्या प्रवासामध्ये काय झालं हे सांगण्याआधी मला असं वाटतं की हा जो डिसिजन होता इचलकरंजीमध्ये शिफ्ट होण्याचा, आणि त्याच्यानंतर मी जे ट्रॅव्हलिंग केलं आहे, आज नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून आपल्याला फार चांगलं वाटतं, फार मोठा रोल आहे. पण ते 3 वर्ष असे होते 2015पर्यंत. 2013 एप्रिलला सुरुवात मी केली आणि 2015 जेव्हा सर्वांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस पहिल्यांदा साजरा केला होता, 21 जून 2015. 21 जून 2015पर्यंतचे हे जे 2.5 वर्ष काही आहेत, मी एवढं ट्रॅव्हल केलं आहे की त्यानंतर जेव्हा माझा हा रोल संपला, मला ॲव्हर्जन होतं ट्रॅव्हलिंग करणार नाही मी आता, बस काही झालं तरी मला ट्रॅव्हलिंग करायचं नाही, इथंपर्यंत मी आलेलो होतो. कारण माझं जीवन त्या 2-2.5 वर्षामध्ये इतकं जास्त वर्कहोलिक गेलेलं आहे. वर्कहोलिक म्हणजे मी इतकं जास्त काम की मी पूर्ण दिवसभर वर्कशॉप घ्यायचो, नाईटला ट्रॅव्हल करायचो, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी पोचायचो, तिथं वर्कशॉप घ्यायचो. असे माझे दिवस गेलेले आहेत की मी आजचं जेवण मुंबईमध्ये घेतलं आहे, उद्याचं विशाखापट्टणमला घेतलं आहे, परवाचं दिल्लीला घेतलं आहे. या पद्धतीनं मी ट्रॅव्हलिंग करून सगळे वर्कशॉप्स त्यावेळी घेतलेले होते. कारण नॅशनल लेवलवर आपल्याला काही न्यायचं आहे, तर ट्रिमेंडस त्याला काम करण्याची गरज होती. आणि एकही डॉक्टर त्यासाठी तयार व्हायचा नाही. मग त्यांनी भरपूर गोष्टी, म्हणजे जे माझे कलिग होते, सिनियर्स होते, सगळ्यांना विचारलं, पण आम्ही काही रोल घेणार नाही. एक कॅम्पसाठी आम्ही पाहिजे मदत करतो, पण हा रोल काही आम्ही घेणार नाही, भलेही किती तुम्ही सॅलरी द्या. कारण त्यामध्ये जो खडतर तो प्रवास होता. पण मला वाटतं की पूर्ण आज आपण जे इथं बघतोय त्याचा पूर्ण बेस त्या रोलमध्ये तयार झाला. लाखो लोकांना मी त्या 3 वर्षामध्ये भेटलो आहे. फार कमी काळामध्ये मला भरपूर जणांशी बोलायला मिळालं, त्यांच्या मनाला समजायला मला संधी मिळाली. आणि मला वाटतं त्यातूनच आज संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली बनलेली आहे. आजची जी सरांची मुलाखत आहे, या मुलाखतीमध्ये अगदी मन मोकळेपणानं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे, जे काय बोलायचं आहे, सांगायचं आहे, करायचं आहे, अगदी मोकळेपणानं त्यांनी आपल्या मनातले विचार, घडलेल्या घटना, प्रसंग सांगितले. आणि मला वाटतं मुलाखतच असं म्हणत असेल की आभाराचा भार कशाला, सत्काराचा हार कशाला, मनाची दारं उघडूया, या मनाच्या घराला दार कशाला. आणि म्हणून मला वाटतं सरांनी आपल्या मनाचं जे काय दार आहे ते उघडं ठेवलेलं आहे. आणि सगळे प्रसंग, घरामधले प्रसंग असतील, शिक्षणाच्या वेळेला जे काय निर्णय घ्यायचे त्यावेळेचे प्रसंग असतील, ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला आईवडिलांनी दिलेला आधार असेल. शेवटी बाप हा बाप असतो, त्याचे शब्द जरी कठोर असले तरी त्याचं मन हे मृदू असतं. आणि हे सगळे अनुभव घेत त्यांचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपण त्यांचा पाहतो आहोत, ऐकतो आहोत आणि आपल्या कानामध्ये साठवून ठेवतो आहोत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये खरं तर वैद्यक क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हटलं जातं, परंतु आज परिस्थिती वेगळी आहे आणि हे वैद्यकीय क्षेत्र हे आता एक वैद्यकीय बाजार असं म्हणाल काय हरकत नाही. आयुर्वेद असू दे किंवा आणि कुठलंही निसर्गोपचार केंद्र असू दे, यामध्ये जे काही शिकलेले आहेत ते आपलं सेंटर काढतात, निसर्गोपचार सेंटर काढतात, पंचकर्म सेंटर काढतात, लोक त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडे उपचार घेत असतात. एवढ्याच संकुचित वृत्तीमध्ये आजची सगळी ही या क्षेत्रामध्ये काम करत असणारे डॉक्टर्स बघत असताना आज मात्र इथं आपल्याला एक वेगळं चित्र, एक वेगळी विभूती आपल्याला दिसून येते. ते म्हणजे डॉक्टर अमित राठी सर हे लोकांच्यामध्ये येत आहेत, लोकांना भेटत आहेत, लोकांशी बोलत आहेत, लोकांना एकत्र करतायत आणि लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत. अशी एक जगावेगळी वाट ज्यांनी अमित राठे सरांनी ही स्वीकारलेली आहे. खरोखर एक इचलकरंजीचा सर तुम्ही सुपुत्र म्हणून आम्हा सगळ्यांनाच त्याचा खूप खूप अभिमान आहे.
सर या सगळ्या प्रवासामध्ये 2014 पासून तुम्ही भारताच्या विविध ठिकाणी तुम्ही सिर्फ बिमारी ठीक करना लक्ष्य नाही, स्वास्थ्य कायम रखने की कला भी सीखे हे ध्येय घेऊन तुम्ही कार्य करीत आलात. या तुमच्या योगदानाबद्दल माहेश्वरी रत्न अवॉर्ड, लिओ यूथ अवॉर्ड, रोटरी युवा गौरव अवॉर्ड असे विविध अवॉर्ड मिळाले. यामध्ये उत्तराखंड सरकारचा जो एक्सलन्स अवॉर्ड मिळाला, त्या अभियानामध्ये एक्सपर्ट म्हणून तुम्ही जो रोल केलात तो रोल काय होता हे आम्हाला ऐकायला उत्सुकता आहे. कारण शंकर सरांनी सांगितलं किंवा फेसबुकला आम्हाला तुम्ही जे काय सेमिनार घेता, जे काय प्रोग्राम्स तुम्ही अटेंड करता ते सगळ्याची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्हाला अशी माहिती तुमच्याकडनं जी अपेक्षित आहे आणि जी खरोखर तुम्ही अगदी मुलाखत सुरू झाल्यापासून आम्हाला जे काय अपेक्षित आहे ते तुम्ही आमच्यासमोर सगळे मांडतात. खरोखर ही आजची मुलाखती अत्यंत छान अशी सुंदर अशी चालू आहे. तर आम्हाला तो रोल कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण यामधनं एक संघर्ष, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक टप्प्यातला एक संघर्ष आपल्याला कसा केला असेल सरांनी हे आपल्यासमोर उघडं होतं. म्हणून सर तुम्ही त्याबद्दल सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. हा रोल जेव्हा माझा सुरू झाला, आंतरराष्ट्रीय योग दिन जो होता 2015ला होता, पण उत्तराखंडचा जो एक्सलन्स अवॉर्ड आहे तो 2014मध्ये मिळाला होता. त्याबद्दल पण सांगतो. ॲक्च्युली हा एक्सलन्स अवॉर्ड जो होता, उत्तराखंड गव्हर्नमेंट दरवर्षी ऋषिकेशमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करते आणि त्यामध्ये भरपूर देशातून आणि आपल्या भारतातल्या सगळ्या राज्यामधून भरपूर जण तिथे येतात. कारण ऋषिकेश हे असं स्थान आहे जिथं फॉरेनर्स खूप आहेत योग शिकण्यासाठी. त्याला योग स्थळच म्हटलं जातं, योगभूमीच म्हटलं जातं. तर तिथं उत्तराखंड गव्हर्नमेंट आधीपासूनच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करते आणि एक्सपर्ट्सना तिथं बोलवते की त्यांनी वेगवेगळ्या आपल्या ज्या काही टेक्निक्स आहेत भारताच्या, योग असो, ॲक्युप्रेशरपासून पण वेगवेगळ्या सगळ्या टेक्निक्सचं एक ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स असते. तर तिथे ॲज अ एक्सपर्ट जेव्हा मला इन्व्हाइट केलेलं होतं डॉक्टर HR नागेंद्र यांना, तर ते कायम, कारण त्यांचं जे स्थान आहे योग क्षेत्रामध्ये फार उच्च आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेही असेल तर त्यांना पहिलं आमंत्रण असतंच. आणि युनिव्हर्सिटीकडून मग मला ॲज अ एक्सपर्ट तिथं जायचं होतं, कारण त्यावेळी मी नॅशनल कोऑर्डिनेटर होतो आणि तसंच माझं ट्रॅव्हलिंग असायचं. त्यामुळं ते 7 दिवसासाठी मला तिथं बोलवण्यात आलं होतं. त्या 7 दिवसामध्ये मी विविध देशामधले जे काही तिथं साधक आलेले होते त्यांना भेटलेलो आहे आणि भारतामधल्या भरपूर राज्यातून, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या सगळ्या साधकांना पण भेटलो. आणि त्याचा अनुभव मी मला वाटतं सेशनमध्ये सांगतोच काय असतो तो, की भारतीय लोक काय करतात आणि फॉरेनर्स काय करतात. पण ते 7 दिवस मला वाटतं असे होते की ज्यामध्ये मी काय शिकवलं यापेक्षा मी खूप शिकलो तिथे, की भारतामध्ये काय गरज आहे. आणि अवॉर्ड जो मला मिळाला एक्सलन्स अवॉर्ड तो तर कारण तिथे जे एक्सपर्ट्स होते त्या एक्सपर्ट्समधून त्यांनी जे काही सगळं नॉलेज तिथं डिलिव्हर केलं होतं, तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की मी फार सर्वात लहान वयाचं मला वाटतं त्यावेळी मीच होतो तिथे एक्सपर्ट. आणि बाकी सगळ्यांशी भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तिथे मला एक्सलन्स अवॉर्ड दिला. त्यावेळेचे तिथे राज्यपाल जे होते उत्तराखंडचे, त्यांच्या हस्ते तो सत्कार झाला होता. पण मला वाटतं की ती माझी अचिव्हमेंट मी मानत नाही, कारण त्यावेळी माझा असा रोल होता की मला माझं जे मी विजन पुढं ठेवलेलं होतं त्याची ती फक्त सुरुवात होती. त्यावेळी 2014ला तो अवॉर्ड मिळाला आणि पुढे जर्नी जी सुरू झाली आणि ते बाकीचे जे अवॉर्ड आहेत ते इथं आल्यानंतर मला मिळालेले आहेत. त्याचं बॅकग्राऊंड फार वेगळं होतं. पण आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये आपण एक्सलन्स अवॉर्ड मिळवतो तर त्याचं मला काही जास्त कौतुक त्यावेळी पण वाटलं नाही. पण आज ते एक फार मोठी अचिव्हमेंट आहे आज मला जाणवतं. पण त्यावेळी ठीक आहे, कॉन्फरन्समध्ये बोलवलं एक्सपर्ट म्हणून मी तिथं गेलो आणि ती अचिव्हमेंट झाली. त्याच्यापेक्षा मोठं जे अचीव करायचं होतं ते हे की लोकांची मानसिकता कशी आहे हेल्थवर. लाखो लोकांशी बोलल्यानंतर जे जाणवलं की हेल्थ फील्ड जे आहे ते फार वेगळ्या पद्धतीनं ग्रो व्हायला लागलं. ॲक्च्युअलमध्ये आज आपण जे मेडिकल फील्ड म्हणतो त्याच्याने स्वास्थ्यावर काम होणारच नाही आहे, कारण सगळे लोक तिथं आजारी झाल्यानंतर जातात. आपल्याला असं काही करायला पाहिजे की जे मुळापर्यंत जाईल, फक्त वरवर ट्रीटमेंट द्यायची नाही आहे, अशा पद्धतीनं काहीतरी सिस्टीम आपल्याला तयार करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे जाणवलं लोकांशी बोलून की ॲक्च्युली आजार जे आहेत तो प्रॉब्लेम नाहीच आहे, प्रॉब्लेम कुठेतरी दुसरीकडे आहे. आणि तो कशामध्ये आहे हे या प्रोसेसमधून मला जाणवत गेलं की सोल्युशन असून देखील माणूस सोल्युशन घेत नाही
कारण आजार प्रॉब्लेम नाही आहे, आजार मानसिकता जी आहे, बिमार मानसिकता हे मूळ कारण आहे, हे मला त्यावेळी जाणवायला लागलं. आणि त्यावर जर काम करायचं असेल तर काहीतरी आपल्याला अशी सिस्टीम बनवायला पाहिजे. कारण मी त्यावरच काम करत होतो नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून. पण मी सेमिनार घेतो आहे आणि 2 दिवसाचा, 2 तासाचा, 1 दिवसाचा, 7 दिवस 2-2 तासाचे, 4-4 तासाचे, असे सगळे प्रकारचे मी सेमिनार घेतलेले आहेत. पण काय जाणवायचं की सेमिनार घेतले तरी लोकांना तात्पुरतं मोटिवेशन फार चांगलं मिळतं. म्हणजे त्यावेळीचे फीडबॅक जर ऐकले वर्कशॉप कंप्लीट झाल्यावर तर असं वाटायचं त्यांचे फीडबॅक ऐकून की आज उद्यापासून आता यांचं जीवन पूर्ण बदलणारच आहे, इतकं ते मोटिवेटेड असायचे आणि बोलायचे. पण प्रॉब्लेम काय यायचा की पुढे जे कंटिन्युएशन ठेवायचं असतं प्रॅक्टिसमध्ये, इम्प्लिमेंटेशन आणि आपल्या जीवनाचा तो भाग बनवणं, तर ते काही जमायचं नाही कोणाला. कारण वर्कशॉप संपला की ती एनर्जी संपली आणि परत थोड्या दिवसांनी तर गेलं की ते असं वाटायचं की कधी यांनी वर्कशॉप तरी केला आहे का. आपल्यामध्ये पण तशीच असते सवय. मग तिथे काहीतरी जाणवायला लागलं की हा जो वे आहे सेमिनार किंवा वर्कशॉप, हा समाजामध्ये स्वास्थ्य आणू शकत नाही, काहीतरी वेगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. पण त्यावेळी आता आपण फाउंडेशनच्या बेसमध्ये येतो आहे. 2014मध्ये हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशन स्थापन का झालं, भलेही आपण 2019ला इथं सुरू केलं, तर 2014मध्ये माझ्यासमोर 2 वे होते. जसं आपण आज हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशन बघतो आहे तसं होलिस्टिक योगा प्रायव्हेट लिमिटेड, मॅडमचे जे भाऊ आहेत त्यांनी फार आधीपासून ती कंपनी रजिस्टर करून ठेवलेली होती. आणि म्हणजे मॅडम आणि माझ्यासाठी पुढं आपण ग्रो करू शकतो यासाठी ती कंपनीची डेव्हलपमेंट केलेली होती, होलिस्टिक योगा प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्याद्वारे सगळ्या कॉर्पोरेट लेवलवर सेमिनार्स घेणं, वर्कशॉप्स घेणं, मेट्रो सिटीजमध्ये याची फार डिमांड होती त्यावेळी. आणि स्पेशली 2015 नंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस झाल्यानंतर मला वाटतं की तो जो पिरियड होता तो योग ह्या क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असं आपण म्हणू शकतो. इतकी ट्रिमंडस डिमांड होती त्यावेळी की भारतातले सगळे जरी योग शिक्षक आपण त्यावेळी अप्लाय केले असते तर ते देखील कमी पडले असते. इतकी डिमांड त्यावेळी फॉरेनमधून होती, कारण सगळ्या देशांपर्यंत ते पोचलेलं होतं योग, आणि सगळ्यांना योग सुरू करायचा होता. भलेही तो आसन असो, पण सगळ्यांना योगमध्ये जायचं होतं त्यावेळी. आणि त्यावेळी मग कॉर्पोरेट्समध्ये पण भरपूर मोठी संधी उपलब्ध होती. सगळ्यांना वाटायचं की आपल्या कंपनीमध्ये योग टीचर्स असावेत, आपण योगचं फील्ड घ्यावं. मग होलिस्टिक योगा प्रायव्हेट लिमिटेड करायचं का हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशन ठेवायचं. तर 2014मध्ये ते रजिस्टर करून ठेवण्याचं कारण हे होतं की मला या वेनं जायचं होतं. पण समोर संधी अशा होत्या, कारण नॅशनल हेड असताना, नॅशनल कोऑर्डिनेटर असताना मी अशा लोकांना भेटलेलो आहे जे, कारण ज्या शहरामध्ये मी गेलो त्या शहराचे जे नामांकित सगळे लोक असायचे, टॉपचे असायचे, ते येऊन भेटायचे, त्यांना मी भेटायचो. कारण ही मुवमेंटच अशी होती की सगळेजण त्याला लाईक करायचे आपोआपच की ही मुवमेंट भारतामध्ये पोचायला पाहिजे. मग इतके कॉन्टॅक्ट्स आहेत आणि सगळं आहे, तर आपण काय करायला पाहिजे या वेळेनं ते सगळं सुरू होतं. 2015मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आला तर त्याच्या आधी सर्वात मोठी गोष्ट जी घडली की ही मुवमेंट जर देशभरामध्ये न्यायची असेल तर कशी नेणार. तर आमचं जे संख्याबळ होतं ते फार कमी होतं. मी माझ्याबरोबर जी टीम घेऊन जायचो ती प्रत्येक वेळी बदलायची. मी एकच फक्त कॉन्स्टंट होतो. दरवेळी कोणतरी नवीन थेरपिस्ट यायचे, नवीन कोणतरी माझ्यासोबत यायचे, परत त्यांना सगळं शिकवा, परत त्यांना पुढं न्या, अशा पद्धतीने सुरू होतं. आणि आमच्याकडे काही फंड नव्हता. युनिव्हर्सिटी आधीच सॅलरी कमी द्यायची, ते स्टुडंट्स पाठवायचे की जेणेकरून पैसे खर्च कमी व्हावेत. गव्हर्नमेंटचा फंड नव्हता आणि ही मुवमेंट पुढं न्यायची आहे. तर आता 2015 जेव्हा येणार होता तर ही भारतामध्ये न्यायची कशी आपल्याकडे एवढे पैसे नसताना. तर त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो आरोग्य भारतीचा पार्ट आहे, आरोग्य भारती जे हेल्थवर काम करतेचं जे विंग आहे, तर त्यांना ॲप्रोच केलं गेलं. आणि मग आरोग्य भारती आणि आमची युनिव्हर्सिटी असं मिळून ते देशभरामध्ये न्यायचं असं ठरलं. तिथं माझा प्रवास जो सुरू झाला तो त्यावेळी जे आरोग्य भारतीमध्ये संघटन सचिव होते नॅशनल लेवलचे, डॉक्टर अशोक वाशने, त्यांचं नाव मी याच्यासाठी घेऊ इच्छितो की आपलं पूर्ण जीवन सेवेसाठी आपण कसं देतो आणि किती कमीत कमी गरजामध्ये राहतो. मला वाटतं की पॉलिटिक्समध्ये किंवा न्यूजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय बोललं जातं यामध्ये मला जायचं नाही आहे. पण मी जे जवळून अनुभवलं आहे तर मला असं वाटतं की पॉलिटिक्स जर सोडलं तर आपण 2 गोष्टी जे शिकू शकतो
की अगदी रूट लेवलवर जाऊन प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण कशी सेवाभाव देऊ शकतो आणि कमीत कमी गरजांमध्ये आपण कसं राहू शकतो हे मी तिथून शिकायला लागलो. आता त्यांच्याबरोबर माझा प्रवास होता. तर मी आता त्यावेळी तर नॅशनल कोऑर्डिनेटर झालो होतो ऑफिशियली 2015च्या आसपास, आणि त्यावेळी हे क्लिअर झालं होतं की 21 जून हा पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करायचा आहे. ते जे 6-8 महिने आधीचे होते 2015चे, त्यावेळी इतकं ट्रॅव्हलिंग केलं आहे, प्रत्येक राज्यामध्ये जायचं, तिथं ट्रेनिंग द्यायची, आणि जे आरोग्य भारतीचे किंवा RSSचे जे काही स्वयंसेवक होते त्यांना ट्रेन करायचं, कारण ते रूटपर्यंत ही मुवमेंट घेऊ जाऊ शकत होते. त्या काळामध्ये मी अगदी अशा ठिकाणी राहिलो आहे, म्हणजे RSS असं आहे की इथं जी व्यवस्था आहे त्यामध्ये राहणं, सुविधा काय आहेत हे न बघणं आणि सेवाभाव देणं, या पद्धतीनं ती सगळी सिस्टीम चालते. तर नॅशनल कोऑर्डिनेटर असून त्यांच्यासोबत मी जेव्हा राहिलो आहे डॉक्टर अशोक वासनींच्यासोबत, आणि तिथून जे मी शिकलो, तर मला असं जाणवलं की सिस्टीम जर रूटपर्यंत न्यायची असेल तर हे सेमिनार्स, वर्कशॉप्स हे होऊ शकणार नाही. आणि भारतीय समाजामध्ये असं आहे की पैसे देऊन हेल्थसाठी काय करायचं एवढी मानसिकता पण अजून नाही आहे. MRI, औषधं, सर्जरी याला भरपूर पैसा आहे आपल्याकडे, पण स्वास्थ्यासाठी पैसा नाही आपल्याकडे. तर मग कसं करायला पाहिजे, तर ती जी जर्नी होती त्यांच्यासोबतची, त्यामध्ये मला जाणवलं की आपल्याला अशी काही सिस्टीम बनवायला पाहिजे, जर ती रूटमध्ये आपल्याला न्यायची असेल तर समाजाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं फार गरजेचं आहे. गव्हर्नमेंटकडून काही होऊ शकणार नाही, कारण गव्हर्नमेंट ज्यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिवस सेलिब्रेट करत होता तरी इतक्या गोष्टी मी प्रेझेंट केलेल्या आहेत. त्यावेळेचे जे हेल्थ मिनिस्टर होते, त्यावेळी सुषमा स्वराज त्या विदेश मंत्री होत्या, JP नड्डाजी, डॉक्टर हर्षवर्धन, सगळ्यांना आम्ही भेटलो आहे. आयुष मंत्री नवीन डिपार्टमेंट गेलं त्यावेळी, मग श्रीपादजी नाईक, सगळ्यांना भेटून प्रेझेंटेशन्स दिले होते की या मुवमेंटला फंड यावा, नॅशनल लेवलवर जावं. पण गव्हर्नमेंटची पद्धत फार वेगळी असते आणि आपण समाजामध्ये बदल घडवण्यासाठी गव्हर्नमेंटवर डिपेंड राहणं मला वाटतं फार चुकीचं आहे. गव्हर्नमेंट ते करू शकत, त्यांच्या फार अडचणी आहेत, त्यांना करायचं नसतं म्हणून नाही. सिस्टीमच अशी आहे की ते रूटपर्यंत पोहोचूच शकत नाही. एक कल्पना किंवा एक पॉलिसी, एक प्रोजेक्ट अनाऊन्स करणं फार वेगळं आहे आणि ते रूटमध्ये आणणं फार वेगळं आहे. आज आपल्या इथे DKT आहे, त्याच्या अकॅडमिक काउन्सिलिंगमध्ये मी आहे. तिथं भलेही आलेलं आहे, मी आता ऐकतो की इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये क्रेडिट्समध्ये योग यायला पाहिजे. कसा येतो योग? स्कूलमध्ये योग यायला पाहिजे, कंपल्शन केलेलं आहे. कसा येतो? तर काहीतरी ते क्रेडिट पूर्ण करायचे आहेत, तेवढ्यासाठीच येतो. जीवन बदलण्यासाठी योग नाही आहे. तर ही जी पूर्ण सिस्टीम आहे, तर गव्हर्नमेंट हे समाजापर्यंत आणू शकत नाही. जर समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर समाजानेच पुढे यायला पाहिजे, हे मला त्यावेळीपासून जाणवायला लागलं. आणि मग मला वाटतं की तिथं कुठं ना कुठंतरी मला फार क्लिअर झालं की हे सेमिनार्स कॉर्पोरेटसाठी घेणं, पैसा खूप होता त्यामध्ये देखील. म्हणजे मी इथं आल्यानंतर अशी स्थिती होती, 2016मध्ये मी जेव्हा निर्णय घेतला इचलकरंजीमध्ये शिफ्ट होण्याचा, तो निर्णय पण का घेतला होता, तर मुवमेंट ही फार टॉपला गेली. 2015मध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवर योग दिवस झाल्यानंतर ही मुवमेंट पूर्ण भारतामध्ये पसरली होती. त्या एका आठवड्यामध्ये 2015मध्ये जवळजवळ 1 लाख लोकांनी एकत्र कॅम्प केला होता पूर्ण भारतामध्ये. इतक्या मोठ्या लेवलवरती मुवमेंट पोहोचली. पण त्यानंतर मग हळूहळू पॉलिटिक्स सुरू झालं, कारण आधी काम जेव्हा आपण करत असतो रूट लेवलवर तर कोणाला पुढे यायचं नसतं. पण जेव्हा सगळं रूटवर काम करून आपण एका स्थितीला जेव्हा घेऊन येतो तेव्हा सगळे पुढे येतात, आमचं नाव त्यामध्ये कसं यावं. आणि ते तिथं सुरू झालं तिथे, कारण सगळे जे सिनियर होते त्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांना कुठं ना कुठेतरी जाणवावं लागलं की आम्ही एवढं वर्ष केलेलं आहे आणि त्या नॅशनल लेवलच्यावर जिथे योग इंटरनॅशनलचं कर्टन रेझर होतं, सगळे मंत्री आहेत, स्टेज जे आहे तिथं मला वरती जायला मिळतं आणि ते समोर बसतात. कुठं ना कुठेतरी ते एक पॉलिटिक्स तिथं सुरू झालं त्यामध्ये. आणि मुवमेंट टॉपला गेली. मग सगळे ते फंडिंग वगैरे मला त्याच्या पुढचं जास्त माहीत नाही, कारण ते 1 वर्ष मी असं गेलं की मग ते मुवमेंट एकदा पोहोचली तिथे, एवढं पाठीमाग पॉलिटिक्स सुरू झालं. आणि कुठं ना कुठेतरी असं यायला लागलं की तिथून की तुम्ही बेंगलोरला शिफ्ट व्हायला पाहिजे. कारण असं सांगितलं गेलं की मुवमेंट फार मोठे आहे आणि आता तुम्हाला बेंगलोरमधून करायला पाहिजे. पण त्याचं कारण मला माहीत होतं की पाठीमाग जे पॉलिटिक्स सुरू होतं आणि त्यांना माहीत होतं की मी बेंगलोरला शिफ्ट होणार नाही. तर अशी कंडिशन आली की तुम्ही बेंगलोरमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे 2016मध्ये. तर आता हा फार मोठा निर्णय होता माझ्यासाठी परत, की बेंगलोरमध्ये जायचं काय काय करायचं, इथेच राहून करायचं.
तर त्यावेळी जो माझा रोल सुरू होता आणि मी सांगितलं की मी कधी एम्प्लॉई म्हणून कधी काम केलेलंच नव्हतं, की यावेळी जायचं आहे, यावेळी बंद करायचं आहे, काम झालं का नाही याचं काय देणं घेणं नाही. अशा पद्धतीनं काम केलं होतं की म्हणजे मी एक्झाम्पल का सांगतो सर्वांना, डॉक्टर एच आर नागेंद्रजी जे होते, जे गाईड होते माझे आणि ते ह्या मुवमेंटचे हेड होते, त्यांची पद्धत कशी होती, कारण त्यांचे इतके भेटीगाठी सगळ्या असायच्या, प्रेझेंटेशन करायचं असायचं, त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांचं काय होतं की ते 4 तासच झोपायचे आणि रात्री मला वाटतं 1-2लाच उठायचे. त्यावेळी उठायचे आणि मेल करायचे सगळ्यांना काय काय करायचं आहे ते. तर मी पहाटे 5ला उठायचो तेव्हा मला माहीत होतं की पहिला ते मेल चेक करायचे, मेल आलेले असणारच आहेत की आज हे करायचं. आणि त्यांचा मेल कसा असायचा की आज 9 वाजता इथं माझं प्रेझेंटेशन आहे, तर याची पूर्ण तयारी करायला पाहिजे. मी 5ला उठणार आणि 9 वाजता त्यांना प्रेझेंटेशन करायचं असायचं. तर 5ला उठल्यानंतर मी वर्किंग स्टार्ट करायचो आणि 9 वाजता त्यांना ते पाहिजे असायचं. म्हणजे कुठला तरी एक एम्प्लॉई जो 9 वाजता, हां माझं 9 वाजता कॉलेज, माझं 9 वाजता हे, अशा पद्धतीनं कधी केलेलंच नव्हतं. आणि त्यांनी देखील त्यांना माहीत होतं ती मुवमेंट त्यासाठी सुद्धा पोचली होती. पण नंतर जे काही पॉलिटिक्स झालं त्यामुळे त्यांचं आलं की तुम्ही बेंगलोरमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे. आणि दुसरं मग काय आलं की बेंगलोरमध्ये शिफ्ट होण्याचं मी कारण सांगितलं, काय गरजच नाही, माझा रोल असा आहे की मी इकडून जाऊ शकतो. तर मग आणखीन एक काय कारण सांगायचं, तर त्यांनी मला एक मेल केला होता त्यानंतर तिथल्या मॅनेजमेंटने की तुम्ही आम्हाला डेली वर्क रिपोर्ट द्यायचा ॲज अ एम्प्लॉई म्हणून. सगळ्यांची जी डिमांड असते, कारण आजपर्यंत कधी मागितलेला नव्हता, पण मला डेली वर्क रिपोर्ट पाहिजे. मग मला कळालं की कुठंतरी आता एक वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. मी त्यावेळी मेल केला होता त्यांना रिप्लाय. तो मेल मी भरपूर वेळा मध्ये वाचतो. त्या मेलमध्ये मी लिहिलं होतं की तुम्ही जो डेली वर्क रिपोर्ट मागताय तो एका एम्प्लॉईचा रिपोर्ट असतो आणि मी एम्प्लॉई नाही, मी कधी एम्प्लॉई म्हणून इथं केलं पण नाही आहे. ही मुवमेंट मी ज्या पद्धतीनं जगलो आहे या नॅशनल मुवमेंटमध्ये, ते कधी एम्प्लॉई म्हणून जगलोच नाही आहे. म्हणजे कोणता एम्प्लॉई 16-18 तास आज माझं काम झालं नाही म्हणून सोडून आता माझं बाकीचं बघतो आणि असं कधी केलंच नव्हतं मी. त्यामुळे मी काय डेली वर्क रिपोर्ट देणार पण नाही असं सांगितलं. आणि डेली वर्क रिपोर्ट जे देत आहेत तिथे ते किती काम करत आहे आणि किती आउटपुट देत आहे हे एकदा चेक करायला पाहिजे. म्हणजे मला हे क्लिअर झालं होतं की मला आता काहीतरी वेगळा रस्ता धरायचा आहे. पण त्यावेळी मी अशा स्थितीमध्ये पोचलो होतो की म्हणजे एम्प्लॉईची जशी सॅलरी हाईक होत असते, सॅलरी पण माझी वाढलेली होती आणि त्या बेसवर काही निर्णय मी घेतले होते. 2015मध्ये डिसेंबरमध्ये माझी जबाबदारी आणखीन वाढली होती, कारण डिसेंबर 2015मध्ये निर्वाण जन्माला आला. आणि आता पुढे काय करायचं, तर मग त्यावेळीच निर्णय घेतला होता की त्यावेळी आम्ही रेंटने राहायचो आधी, तर त्यावेळी नवीन घर घ्यायचं ठरलं होतं. आणि मग घर घेतलं आणि त्याचं सँक्शन झालं, ते लोनचं जे काही प्रोसेस होती केली. आणि त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता. आणि त्यावेळी जो मला विचार होता, कारण मी आजपर्यंत मला वाटतं की मी फक्त इंट्युशनवरच पुढं आलो आहे. मला जे भलेही त्या लॉजिकमध्ये कधी बसलं नाही, पण मला आतून विचार आला आहे तर मी पूर्ण विश्वासानं त्यावर पुढं गेलेलो आहे कायम. तर त्यावेळी मला असा विचार आला होता की जर मला जे करायचं आहे, मी आज जर बेंगलोरमध्ये शिफ्ट झालो तर मला फक्त जॉबच करत राहावं लागेल. मला जे करायचं आहे ते मी कधीच करू शकणार नाही. त्यामुळं ते मला सोडायला पाहिजे आणि एक नवीन रस्त्याची आता सुरुवात करायला पाहिजे असा त्यावेळी विचार आला 2016मध्ये. आणि मग त्यावेळी ठरवलं की आपण तो जॉब रिझाईन करायचा. ॲक्च्युली त्या जॉबची सुरुवात किंवा त्या रोलची सुरुवात त्यावेळी झाली होती. नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून एक जे पद असतं, मान असतो, तो त्याच्यानंतर मिळणार होता. पण त्यावेळीच तर मला सोडायला लागणार होतं आणि तो मी निर्णय त्यावेळी घेतला. तो निर्णय घेतला म्हणजे काय, कारण आत्ता अर्निंगचं पूर्ण साधन फक्त तेच होतं माझ्या इन्कमचं. आणि फ्लॅट तर बुक केलेला आहे, होम लोन तर सुरू झालेलं आहे, त्याचा EMI सुरू झालेला आहे. मग आता करायचं कसं, तर मी हे भरपूर वेळ आधी पण सांगितले मागच्या वर्षी पण. आणि त्यावेळी पप्पांचं माझं डिस्कशन झालं होतं, तर पप्पांना तर हा निर्णय बिलकुलच पटत नव्हता रिझाईन करायचा. काही पण करून जॉब सोडायचा नाही तो, काही पण करून. मग मला तर बेंगलोरला जायचं नव्हतं आणि जॉब सोडायचं नाही पप्पांचं म्हणणं होतं. मग पप्पांनी एक वेळ सांगितलं होता, 15 दिवस बेंगलोरमध्ये राहा, 15 दिवस इकडे राहा, पण जॉब सोडायचं नाही. पण त्यावेळी मला हे फार क्लिअर होतं की आता आपल्याला वेगळा रस्ता धरायचा आहे आणि तो जॉब सोडल्याशिवाय होणार नाही. मग जॉबचं रिझाईन मी केलं. आणि पप्पांचं सेंटेन्स, कारण ते माझ्यासाठी फार मोटिवेशनल सेंटेन्स आहे म्हणून मी कायम सांगतो ते. तर पप्पाने त्यावेळी सांगितलं होतं मला की जिथं मी सुरू करतो आहे आज, या निमित्तानं मी
नितीनजी दूध यांना पण फार धन्यवाद देतो आहे, कारण त्यांनी त्यावेळी खूप सपोर्ट केला मला त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की या बिल्डिंगमध्ये तुम्ही सुरू करा, काही नाही आता रेंट वगैरे आत्ता काही विचार करू नका, पण नंतर बघू सगळं काय करायचं. आणि त्यांचंच तिथं घर घेतलं होतं आणि त्यांनी फार सपोर्ट केला त्यावेळी. तर तिथं घेतलं आणि सुरुवात करायची होती. तर पप्पा काय म्हटले की जिथं तू सुरू करायला लागलायस आत्ता, तिथून चालत जरा गेलो आपण 5 मिनिटाच्या अंतरावर योग जिम्नॅशियम हॉल तिथं आहे, तिथं फ्रीमध्ये सगळं शिकवतात. तुझ्या इथं कोण येणार आहे पैसे देऊन? योग वगैरे इचलकरंजीमध्ये काय चालत नाही, पप्पांचं सेंटेन्स होतं. योग वगैरे इचलकरंजीमध्ये काय चालत नाही, ते काय करत बसू नको तो आणि जॉब सोडू नको. आणि मला देखील माहीत नव्हतं की आज जे आपण हे सगळं सीन बघतोय किंवा असं हे सगळं आता फाउंडेशनचं दृश्य आहे, मला माहीत नव्हतं असं येणार आहे, केव्हा येणार आहे, काहीच माहिती नव्हतं. पण पहिलं पाऊल मला उचलायचं होतं आणि ते विश्वासावर मी त्या दिवशी उचललं होतं की मी जॉब रिझाईन केला आणि तिथं खऱ्या अर्थानं हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनची सुरुवात इचलकरंजीमध्ये झाली. संघर्ष हा ज्या वेळेला चाकोरीच्या बाहेर जाऊन ज्या वेळेला काही माणसं वेड्यासारखे काम करत असतात, तेव्हा त्यांना संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पूजलेलाच असतो. आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्ही जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष आमच्यासमोर उलगडावा, आणि म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा मी तुम्हाला विचारतो आहे. हा तुमचा संघर्ष बघत असताना मला ज्यावेळेला तुम्ही बोलत होता त्यावेळेला मला स्वामी विवेकानंदांचा त्यांचा जो काय संघर्ष होता तो माझ्यासमोर नजरेसमोरून जात होता. तर तुम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीच्या वेळेला तुम्ही त्या संघर्षाला तोंड दिलं. हे जेव्हा तुम्ही सांगत होता त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी त्यांनी त्यांच्या 21-22व्या वर्षी ज्यावेळेला ते भारत हिंदुस्थान भ्रमण करत होते त्यावेळेला संघर्षाला तोंड देण्यासंदर्भामध्ये त्यांना जे क्लिक झालं ती घटना अशी घडली होती की एका शेतामधून स्वामीजी जात होते आणि त्यांच्या पाठीमागं एक माकड येत होतं. स्वामीजी पुढं जायला लागले, पाठीमागं माकड येत होतं. ते घाबरले आणि त्यांनी पावलं जोरात चालायला सुरुवात केली. त्याबरोबर ते माकडसुद्धा जोरात चालायला चालू झालं. ते आणखी घाबरले. मग त्यांनी धावायला सुरुवात केली. पाठीमागं माकड धावत यायला लागलं. इतकं घाबरले स्वामीजी की ते अत्यंत जीवाच्या आकांतानं पळायला लागले. तसं माकड पळत यायला लागलं आणि लांबनं एक शेतकरी त्यानं बघितलं का शेतकऱ्यानं त्यानं तिकडनं तो ओरडला, थांब, मागं फिर. आणि मग स्वामीजींना क्लिक झालं. ते त्या ठिकाणी थांबले आणि उलटं पळायला सुरुवात केलं आणि त्यांनी उलटं पळायला सुरुवात केल्यावर ते माकड उलटं पळायला सुरुवात झाली. आणि म्हणजे ज्या वेळेला संघर्ष येतो, ज्या वेळेला अडचणी येतात, ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला आपण त्याला तोंड देत गेलं तर आपण त्याच्यामधनं नक्की बाहेर पडतो. हे अमित सरांचे जो काय संघर्ष आपण मगापासून त्यांचा ऐकतो आहोत त्यामधनं ही वस्तुस्थिती आणि असंच असतं हे फलित आपल्यासमोर दिसून येतं. सर, द बेस्ट मशीन वी हॅव इज आवर बॉडी अँड माइंड टेक केअर ऑफ इट अँड कीप हेल्दी. या स्लोगनला सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही मग आत्ता आपण ज्या टप्प्याला पोहोचलो आहोत हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनची स्थापना केलीत. आता ही स्थापना केल्यानंतर ते आत्तापर्यंत हा सुद्धा एक तुमचा संघर्षच आहे. आणि हा संघर्ष तुम्ही कसा केलात आणि इथंपर्यंत आम्ही सगळे एवढे 1000-1500 लोक तुमच्या भोवती असे बसलेलो असतो, हा संघर्ष आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे. मला वाटतं थोडंसं वेळेचं लक्ष ठेवायला पाहिजे. सगळ्यांची काय इच्छा आहे? फाउंडेशनची स्थापना ज्या बीचवर मी आत्ता सांगितलं की तिथं जॉब रिझाईन केला जेव्हा, तर इथे जेव्हा मी स्टार्ट केलं तर जे माझ्याकडं यायचे त्यावेळी तर त्यांना जेव्हा माहीत पडायचं, कारण ते फोटो बघायचे आणि म्हणायचे तुम्ही इथं काय आला, इचलकरंजीमध्ये काय करायला लागला आहे. आणि तुम्ही जे शिकवा, कारण ते जेव्हा घ्यायचे क्लास त्यावेळी मी पर्सनल क्लास घ्यायचो आणि ते जेव्हा त्याचा इफेक्ट त्यांच्यावर यायचा ते म्हणायचे तुम्ही इथं करायलाच नको पाहिजे, तुम्ही पुण्या मुंबईमध्ये मेट्रो सिटीमध्ये जा, तिथं जे मिळणार आहे ते इथं कधी मिळू शकत नाही. त्यांचं देखील जसं पप्पांनी सांगितलं त्यांचं वेगळ्या पद्धतीने यायचं. मग आता काय करायला पाहिजे आपण, इथं कशी सुरुवात, कारण इथं एक तर माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. म्हणजे मी माझ्या ग्रॅज्युएशनपासून जे बाहेर गेलो आहे 2002 पासून ते 2016 म्हणजे 14 वर्ष जवळजवळ मी बाहेरच होतो. मी इचलकरंजीमध्ये कधी नव्हतो, मला इवन भरपूर एरिया पण माहीत नव्हतं इचलकरंजीचे. तर इथं कशी सुरुवात करायची, तर सुरुवातीला मग जो वेळ असतो एखादा डॉक्टरला सेट होण्याचा तो काय असतो की
बाकी जे सगळे डॉक्टर्स आहेत त्यांना भेटा, त्यांना सांगा की आमच्याकडे पेशंट पाठवा, तर आम्ही असं असं जे काही आपलं ठरलेलं असतं त्या पद्धतीने करू आपण. अशा पद्धतीने एक सेट होण्याचा वेळ असतो. आणि मला देखील जे काही डॉक्टर्स भेटले त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने थोडंसं करा. आणि मी प्रिंट पण करून घेतलं तसं लेटर, रेफरन्स पॅड ज्याला आपण म्हणतो. तर रिसेप्शनिस्ट मॅडम आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी सगळं तो, कारण इतके पॅड छापून घेतले होते पण कधी उपयोगच केले नाहीत त्याचे, त्यामुळे असंच टाकून द्यायला लागलं ते सगळं. तर ते रेफरन्स पॅड त्यावेळी प्रिंट करून घेतले की डॉक्टर्सने आपल्याकडे पाठवा. पण हा असा वेळ होता की त्या डॉक्टरनाच माहीत नाही मी काय करणार आहे, तर ते माझ्याकडे कसं पाठवतील. आणि मला वाटतं आज इथं सगळे बसलेले आहेत, तुम्हाला देखील हाच प्रॉब्लेम येत असेल. कोणाला सांगायचं इथं काय होतं आहे तर काय सांगायचं ते समजत नाही, कारण ते इथं आल्याशिवाय कळतच नाही. योग क्लास म्हटला तर ते पण बरोबर नाही, तर त्यांना कसं समजावून सांगायचं. तर आता इथं आणखीन एक नवीन सुरुवात होती, कारण हा असा रस्ता होता की ज्यामध्ये पहिला कोणी चालून गेलेलंच नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला अशा रस्त्यावर जायचं असतं जिथं कोणीच पहिला चाललेलं नाही आहे, तर ते फार मोठं ॲडव्हेंचर असतं. म्हणजे जेव्हा आपण पर्वत चढत असतो तेव्हा पर्वत पार करण्याचा जेवढा आनंद असतो तेवढंच दरीमध्ये पडण्याची भीती पण असते. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटी आहेत त्यामध्ये जेव्हा आपण हे करत असतो त्यावेळी. आणि मला वाटतं हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनची सुरुवात जी ॲक्च्युली 2019मध्ये का झाली, त्याच्या आधी हे जे 3 वर्ष होते, 17, 18, 19, ते 3 वर्ष असे होते ज्यामध्ये पर्वत कुठं दिसतच नव्हता आणि दरीमध्ये पडण्याची भीतीच जास्त होती. कारण फायनान्शियल पार्ट पण असा होता त्यावेळी की, कारण मी जसं सांगितलं, ज्या महिन्यात लोन सुरू होणार होतं EMI, त्यावेळीच माझा जॉब मी रिझाईन केला होता. म्हणजे पुढच्या महिन्याचे EMI कसे भरायचे आहेत हे देखील मला माहीत नव्हतं, अशी त्यावेळी स्थिती होती घरामध्ये. आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही 2 फ्लॅट घेतलेले होते. आणि त्यावेळी भाऊ काय म्हणजे लहान होता, त्याचं इन्कम नव्हतं. अशाच स्थितीतून सुरुवात झाली होती. आणि कसं करायचं आपण हे, तर लकीली त्यावेळी म्हणजे मी कारण का सांगतोय कायम की त्यांनी मला ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यावेळी त्यांना मी कायम आभार मानतो त्यांचे. पण पर्सनल लेवलवर जर मी करत राहिलो तर त्यावेळी माझं रुटीन असं होतं, कारण सगळ्यांना क्लास जो पाहिजे होता तो सकाळी पहाटे पाहिजे असायचा. मग 4-4:30ला उठायचं आणि 5 वाजता मी पहिला क्लास घ्यायचो. आणि मला असं जनरल क्लास घ्यायचे नव्हते जे योगा क्लास असतात, कारण त्यामधून काही होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं मी तुम्हाला सांगत पण नाही, तसं क्लास आपल्या इथं होत पण नाही. कारण योग आसन प्राणायामचा पार्ट नाही आहे जे आपण इथं शिकतो आहे. योग हे जीवन बदलण्याचा पार्ट आहे, आपलं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा पार्ट आहे. त्याच्यासाठी सिस्टीम मला बनवायची होती. पण लोकांना ते कुठं माहीत होतं. लोकांना तर हेच पाहिजे होतं, माझं बॅक पेन आहे, नी पेन आहे. मग ते जे श्रीमंत लोक आहेत तिथं त्यांना काय पर्सनल क्लास पाहिजे असायचा. आणि त्यावेळी माझी जशी नीड होती तर मी 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 सकाळचे 3 तास 3 क्लासेस घ्यायचो. म्हणजे ते रुटीनच फार वेगळं होतं त्यावेळी. आणि जे यायचे त्यांना मग 11 ते 12 वगैरे असे म्हणजे इंडिव्हिज्युअल क्लासेस मी त्यावेळी स्टार्ट केले होते. मग तिथून काहीतरी हे जर करत गेलो तर किती वर्ष मी करणार आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला एक फार चांगलं वाटतं, म्हणजे मी कायम ईश्वराचे धन्यवाद मानतो किंवा माझ्यावर जी ग्रेस मला वाटते ती ही आहे की मला जे काही शिकवायचं होतं किंवा जे काही शिकायचं होतं ते फार कमी वेळेत, इतक्या फास्ट घटना घडतात की मला फार कमी वेळेत ते शिकवलं गेलं आहे प्रत्येक ठिकाणी जीवनाच्या. मला हे दिसून येतं आहे, कारण मी जिथंही गेलो आहे, ज्याही रोलमध्ये गेलो आहे तिथं मी कायम सुरुवातीपासून म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनपासून मी कायम हे वाक्य ऐकलं आहे की इतक्या कमी वयात कसं काय करताय. आणि मला वाटतं आज पण इथं भरपूर साधक आहेत तेच म्हणतात, माझं काशी मॅडमने पण ते मेन्शन केलं. माझ्या जीवनात हे सेंटेन्स ऐकायची मला सवय झालेली आहे. आणि ते याच्यामुळं की फार कमी वेळेत सगळं इतकं घडलं. मी कायम सांगतो हे 3 वर्ष जे होते माझे नॅशनल कोऑर्डिनेटरचे, तो 3 वर्षाचा अनुभव असा होता की जर मी तर 20 वर्ष जरी केली असती प्रॅक्टिस तरी मला तो अनुभव मिळाला नसता जो मला 3 वर्षांमध्ये त्या नॅशनल कोऑर्डिनेटरच्या रोलमध्ये मिळाला. आणि तसंच सेम झालं इथं. जेव्हा मी घ्यायचो ते पर्सनल क्लास तर मला फार लवकर रिअलाईज झालं की हा काही वे समाजापर्यंत पोहोचण्याचा नाही आहे. आणि किती जण हे पे करू शकतील. माझी मी फीस ठेवली होती, माझं क्वालिफिकेशन होतं त्यानुसार मी ठेवेन. आणि जे फक्त रिच क्लास आहे तो फक्त घेईल एक क्लास. आणि काय मी एवढा माझा वेळ द्यायचो, महिने रोज 1 तास त्यांना द्यायचा. आणि आउटपुट काय, तर त्यांचं एकाचं बॅक पेन थांबेल. म्हणजे माझं जे एम होतं ते हे नव्हतं की माझा एवढा वेळ मी त्या एक बॅक पेनसाठी देऊ आणि तो बॅक पेन त्यांना त्यांचा बरा केला तर ते काय करणार.
परत आहे तसं आपली लाईफस्टाईल बिघडवणार आणि परत मला बोलवतील की बॅकपेन बरं करण्यासाठी घ्या. पण त्यावेळी नीड होती, मी केलं काही दिवस आणि तिथून मग काहीतरी बदलायचं आहे ही संकल्पना, किंवा कारण मला हे जाणवलं की मी जे सांगतोय ते लोकांना माहीतच नाही आहे. डॉक्टरांना माहीत नाही तर पेशंटला कुठं माहीत असणार आहे, आणि सामान्य माणसाची गोष्टच नाही ते. मी MSRT म्हटलं, सायकलिक मेडिटेशन म्हटलं, इथे नावच ऐकलेलं नव्हते, डॉक्टरच ऐकले नाही, तर बाकी सामान्य लोकांचा प्रश्नच नव्हता. मग हे कसं लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर मग त्यावेळी पहिली जी संकल्पना तयार झाली ती स्वास्थ्यदान अभियान. त्यावेळी मी 5 दिवसाचे कॅम्प घ्यायचे ठरवले आणि 5 दिवसाचे कॅम्प पूर्ण फ्री घ्यायचे ठरवले आणि 1 वर्षापर्यंत ती मुवमेंट चालवायची. एका वर्षामध्ये 5-5 दिवसाचे असे 50 कॅम्प घ्यायचे. जे आठवडे असतात 55, थोडे सणवारे सोडले तर 50 कॅम्प आपण पूर्ण करायचे. आणि त्या 50 कॅम्पमध्ये, कारण आपली जागा तिथं होती, जेव्हा आता तिथं आपलं ऑफिस आहे, तर त्या हॉलमध्ये 20 जण बसायचे. तर एका कॅम्पमध्ये 20 जण, असे 50 कॅम्प आणि 1000 लोकांना आपण पूर्ण फ्रीमध्ये शिकवायचा असा तो निर्णय घेतला. बरं, आता फ्रीमध्ये शिकवायचं ते त्यांना परत 6 ते 8 सकाळची वेळ पाहिजे, म्हणजे माझे पर्सनल क्लास मला बंद करायला पाहिजेत, आणि दुपारची वेळ ठेवायची ती 4 ते 6 ठेवायला पाहिजे, ज्यावेळी सगळ्यांना योगा क्लास पाहिजे असतं. मग परत तिथं निर्णय होता की जे पर्सनल क्लासेस मी घेतोय ते घ्यायचे का हे अभियान चालवायचं. मग परत तिथं तोच निर्णय घेतला. म्हणजे मी हे का सांगतोय की आपल्या जीवनामध्ये कायम समोर चॉईस येत असतात. आज भले आपण इथं सर्वजण बसलो आहे, आपल्याला फार चांगलं पिक्चर दिसतं आहे, मला वाटतं की जे नवीन येतात आता त्यांना फार चांगलं पिक्चर दिसतं आहे फाउंडेशनचं, पण त्याच्या पाठीमागं जे काही झालेलं असतं, तुम्ही जो खडतर प्रवास विचारताय तो फार वेगळा आहे. आणि मला वाटतं की अगदी सुरुवातीपासून जे आहे त्यांना पण त्याची एवढी जाणीव नाही. मला वाटतं आज पहिल्यांदाच मी एवढं जास्त बोललो आहे त्यावर. पण ती जी चॉईस होती त्यावेळेचे ते पर्सनल क्लास सोडायचे आणि हे अभियान चालवायचं फ्रीमध्ये. तर कसं फ्रीमध्ये घ्यायचं, मग काहीतरी इन्कम तरी पाहिजे. तर आपण काय करायचं की त्यामध्ये फ्री करायचं, त्यांनी कोणीतरी स्पॉन्सर करावं, हे असा कन्सेप्ट त्यावेळी मी रन केला की एक कॅम्प स्पॉन्सर करा तुम्ही, मी पूर्णपणे फ्री शिकवतो. आणि मग ज्यांचं मी क्लास घ्यायचो त्यावेळी, तर त्यांनी, ते जैन समाजाचे होते, त्यांनी ठरवलं की त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचा हा कन्सेप्ट तुम्ही समाजावरून पोचवायचा आहे तुम्हाला, तर मी जैन समाजासाठी पहिले 4 कॅम्प स्पॉन्सर करतो, असं त्यांनी सुरुवात केली. पण मी अनाऊन्स 50 कॅम्पचं केलं होतं आणि माझ्याकडे एकाही कॅम्पची स्पॉन्सरशिप नव्हती, पण अनाऊन्समेंट केली होती, कारण तो थॉट होता, तो विचार होता, तसं पुढे घेऊन जायचं ठरलं होतं. सुरुवात झाली आणि त्याच्यानी 4 कॅम्प त्यांनी सांगितले. ते 4 कॅम्प पहिला जैन समाजामध्ये झाले. ते जे 5 दिवसाचे कॅम्प झाले, ज्यांनी केलं पहिल्यांदा त्यांना जाऊन पहिल्या कॅम्पसाठी प्लीज करा, 5 दिवस वेळ काढा, सकाळी 6 ते 8 असे करून त्यांनी 20 लोकं आणली होती आणि नावं 50 घेतली होती, त्यातले कसे तरी 20 आले. असं ते पहिला कॅम्प झाला होता. पण जो पहिला कॅम्प झाला त्यानंतर त्या लोकांनी स्वतः इतकी नावं दिली की कॅम्प कमी पडायला लागली, जागाच कमी पडायला लागली. आत्ता 20 झालेले आहेत, तुम्ही पुढच्या कॅम्पला येऊ, असं करत करत ते 4च्या ऐवजी 5 कॅम्प त्यांचे पूर्ण झाले आणि अजून नावं येत होती. मग आता त्यांनी तरी 4 कॅम्पसाठीच दिलेले होते, त्यांनी 5वा कॅम्प तर फ्रीमध्येच घेतला की आता आम्हीच सगळे दिलेले आहे, तर तुम्ही 4च्या ऐवजी 5 कॅम्प घ्या. ठीक आहे म्हटलं, 5 कॅम्प घेतले. आता पुढं कसं करायचं. प्रॉब्लेम त्यामध्ये हा दिसला की लोक येतात, नाव देतात, पण 50 नावं आले की त्या दिवशी किती येणार हे माहीतच नसतं. मग काय करायला पाहिजे. मग एक नवीन कन्सेप्ट काढली की एक कमिटमेंट अमाऊंट द्यायची. त्यावेळी 100 रुपये कमिटमेंट अमाऊंट घेतली होती, जसं आपल्या इथं आता 500 रुपये घेतली जाते, कारण फॉर्म भरणारे भरपूर असतात, येणार का नाही ते कळतच नाही. तर काहीतरी एक कमिटमेंट पाहिजे, म्हणून त्यावेळी मग 100 रुपये कमिटमेंट चालू केली. आणि तुम्ही 5 दिवसानंतर परत घ्या, तुम्हाला 5 दिवस तुम्ही आला तर 5 दिवसानंतर तुम्ही 100 रुपये परत घ्या, असं तर करून सुरुवात झाली. आता स्पॉन्सरशिप माझ्याकडे नव्हती त्यावेळी, पण कॅम्प सुरू होत गेले आणि झालं काय त्यामध्ये की त्या कॅम्पमधून जे रिझल्ट यायला लागले लोकांना, तर संख्या इतकी जास्त वाढायला लागली, सगळ्यांना त्यामध्ये यायचं होतं. एक ग्रुप यायला लागले किंवा आपल्या रिलेटिव्हना सगळ्यांना त्यामध्ये पाठवायला लागले. कॅम्पची संख्या तर कंटिन्यू वाढत होती आणि माझ्याकडे त्यावेळी कोण नव्हतं. म्हणजे ते जेव्हा कॅम्प मी घेतलेले आहेत तेव्हा डेमॉन्स्ट्रेशनसाठीच मग माझ्या भावाला थोडं ट्रेन केलं होतं, भावाला डेमॉन्स्ट्रेशन द्यायला सांगायचं, भाऊ नसला की काकांना द्यायला सांगायचं, असं करून ते डेमॉन्स्ट्रेशनचं सगळं आलेलं. काका आहेत का इथं आता, आलं नसेल तर त्यांना सुमित म्हणजे माझा छोटा भाऊ, त्यांना ट्रेन करून त्यांना मी डेमो द्यायला सांगायचो. असं करून ते कॅम्प पूर्ण त्यावेळी केले होते. कॅम्प सुरू झाले, स्पॉन्सरशिप नव्हती आणि त्यावेळी मग जसं जसं लोकांना हे जाणवायला लागलं तर त्यांच्यामधूनच मग असं एक आला की तुम्ही फक्त 100 रुपये कमिटमेंट घेण्याच्या ऐवजी शेवटच्या दिवशी तुम्ही
अपील करा की असे आपल्याला पुढच्या कॅम्पसाठी, तुम्ही कॅम्प केला आहे तर पुढच्या कॅम्पसाठी तुम्ही डोनेशन द्या, म्हणजे आणखीन लोकांना ते घेता येईल. मग तशी कन्सेप्ट सुरू केली. 5 दिवसाचा कॅम्प घ्यायचा आणि शेवटच्या दिवशी सांगायचं की तुम्ही अजून तुम्हाला वाटतं की लोकांनी लाभ घ्यावा तर तुम्ही स्वइच्छेनं डोनेशन द्या. असं करत करत ही मुवमेंट सुरू झाली. पण आता सगळे काय द्यायचे नाहीत, आम्ही 5 दिवस आलेलो आहे, आपण लाभ घेतला, बाकीयांचं आपल्याला काय करायचं आहे, नाही अशी मानसिकता लोकांमध्ये असते. पण काही लोक पुढे यायला लागली. पण ते देखील म्हणजे मी असं ठरवलं होतं की एका कॅम्पसाठी 20 लोक असतात, तर 5 दिवसाचे 500 रुपये फक्त नॉमिनल घ्यायचे, असं 10,000 रुपये एका कॅम्पसाठी स्पॉन्सरशिप असं ठरवलं होतं. पण तेवढे यायचीच नाहीत. स्पॉन्सरशिप द्यायची म्हणजे काय, कोणी थोडे थोडे देऊन जायचे की हां 5 दिवसाचा आम्ही केलेला आहे क्लास तर तेवढे देऊया आपण, असं करून देऊन जायचे. पण मग नंतर त्यामध्ये म्हणजे मी मुद्दाम नाव का घेतो आहे, कारण त्या परिस्थितीमध्ये कोणीतरी पाठीमागं राहणं फार त्यावेळी गरजेचं होतं. आणि त्यावेळी 2 व्यक्ती माझ्या पाठीमागं उभ्या राहिल्या. श्रीकिशनजी भुतडा CA जे आहेत ते, आणि नेताजी पवार सर, त्यांनी कॅम्प केला होता त्यावेळी. आणि त्यावेळी ज्यांनी कारण त्यांनी जेवढं काही अनुभवलं आहे किंवा ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्यांनी भरपूर काही काही केलेलं असणार आहे. जेव्हा त्यांनी हा कॅम्प केला पूर्ण, तर त्यांना जो रिझल्ट आला, त्यांना जे जाणवलं की हे काय व्हायला पाहिजे. मला अजूनही आठवतं की त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की श्रीकृष्णजी भुतडा म्हणायचे त्यावेळी लोकांना की लास्ट दिवशी जेव्हा डोनेशनची अपील असायची, मी त्यांना गेस्ट म्हणून नंतर बोलवलं होतं, त्यांनी म्हटलं होतं की आज तुम्ही अगदी समोर बसून सरांच्या सोबत बोलताय, पाहिजे तेव्हा तुम्हाला वेळ मिळतो आहे, सगळं होतं आहे. एक दिवस असा येईल की तुम्हाला सरांची अपॉइंटमेंट घ्यायला सर तुम्हाला भेटणारच नाहीत, तुम्ही आत्ताच काय पाहिजे ते सरांकडून शिकून घ्या, असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी. आणि मी म्हणजे माझं असं पहिल्यापासून आहे की कितीही काही असलं तरी आपण कोणीही आलं तर त्याला वेळ द्यायचाच. म्हणजे आजही मला वाटतं आज कोणाला असं मग ते व्हॉट्सअपवर रिप्लाय असो किंवा तिथं भेटण्याचा असो, मी कुणालाही असं थांबवलं आहे किंवा भरपूर वेळ नाही, आज मला वेळ नाही, 2 दिवसानंतर या, मला वाटत नाही की मी आज एवढे मेंबर वाढले तर कधी सांगितलेलं आहे. पण त्यांनी तसं सांगितलं मग, कारण म्हणजे मला सांगायचं काय की त्यांना तो स्पार्क किंवा ती पॉसिबिलिटी दिसली होती आणि त्यांनी मग सांगितलं की तुम्ही फक्त घ्या, आपण बघूया फायनान्शियलचं काय करायचं. मग नेताजी पवार सर आले आणि त्यांनी जेव्हा तो कॅम्प केला तर त्यांनी सांगितलं की काहीही करून हे सगळ्या समाजापर्यंत तुम्ही पोहोचवायचं. आणि ह्या 50 कॅम्पचं पहिला फक्त बोलणं, त्यावेळी काय फाउंडेशन वगैरे असा विषय नव्हता. 50 कॅम्प पूर्ण करायचे तुम्ही, 1000 लोकांना घ्या, जेवढे येते तेवढं डोनेशन होऊन दे, बाकीचं आम्ही बघतो. मग त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही बघतो काय करायचं ते. मग आपोआपच तो एक जो पार्ट होता माझ्या मनामध्ये तो निघून गेला आणि हळूहळू करत ते 50 कॅम्प पूर्ण झाले. मला वाटतं आज इथे पण काही जण आहेत ज्यांनी ते 5 दिवसाचा कॅम्प केला असेल त्यावेळी. आणि हा जो 1000 लोकांसाठी जो पार्ट घेतला होता तो सर्वात महत्त्वाचा पार्ट होता. तिथून ॲक्च्युली फाउंडेशनमध्ये कसं आपण पुढं जायचं आहे याचं बीज गेलं. पण आता ते 50 कॅम्प तर झाले, त्याची स्पॉन्सरशिप झाली, आता विषय झाला पूर्ण. आता पुढं काय करायचं, सारखं त्यांनीच दोघं कसं डोनेशन देणार आणि प्रत्येक वेळी किती असं हे करायचं. मग 5 दिवस झाले, पण प्रॉब्लेम काय होता, 5 दिवसानंतर पुढं काय करायचं त्यांनी. तर ॲप्लिकेशन तर हे केलं नंतर, पण ते जाऊन प्रॅक्टिस किती करायचे काय माहीत नव्हतं. मग सगळ्यांची इच्छा त्यांच्यामधूनच यायला लागली की आम्हाला थोडंसं रेग्युलर काहीतरी तुम्ही घ्या. मग मी त्यावेळी 1-1 महिन्याचे 2-2 महिन्याचे असे कोर्स लॉन्च केले की डेली 1-1 तास यायचं, जसं योग क्लास असतात तसे. पण त्यामधून परत तेच व्हायचं, 1 महिना यायचे, 2 महिने यायचे, परत सोडायचे आणि परत आहे तसंच व्हायचं. मग काहीतरी अशी सिस्टीम बनवायला पाहिजे की जी लोकांच्या जीवनामध्ये उतरेल. आणि मग तिथून संपूर्ण श्वास प्रणालीची ॲक्च्युली ते बीज तिथं गेलं की असं ठरवलं की आपलं रुटीन सांभाळत लोकांना हे शिकून त्यांच्या जीवनात अप्लाय करता आलं पाहिजे, अशी आपल्याला काहीतरी सिस्टीम डेव्हलप करायला पाहिजे. आणि मग त्यावेळी काय संपूर्ण श्वास प्रणाली नाव नव्हतं, पण आपण एक कोर्स लॉन्च करायचा असं बनवून एका कोर्सची रचना सुरू झाली. आणि त्यावेळी नाव दिलं होतं अवेकन द डॉक्टर विदिन. आपल्या आतला डॉक्टर जागवायचा, याची प्रोसेस शिकवण्यासाठी ती सिस्टीम बनवायची. तर त्यावेळी 1 वर्षाचा कोर्स लॉन्च केला. मग कारण जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काय उतरायचं असेल तर एक लाँग टर्मसाठी कमिटमेंट पाहिजे आपली, म्हणून कोर्स डायरेक्ट 1 वर्षाचाच केला की 1 वर्षासाठी यायचं, फक्त आठवड्यातून 2 दिवस यायचं, अशी ती सिस्टीम सुरू केली. आणि पहिली बॅच सुरू झाली, ते 50 कॅम्प संपले पूर्ण. त्यामधून काही जणांनी त्या बॅचमध्ये प्रवेश घेतला. आता त्यावेळी वर्षाची 6,000 रुपये त्याची कोर्सची फी होती, ती देखील फार मोठी होती लोकांसाठी इथे. आणि मला माहीत होतं की मी असे वर्कशॉप घेतले होते की मी फक्त MS शिकवायचो 2 दिवस आणि पर पर्सन 15,000 रुपये 10,000 रुपये मी घेतलेले होते फक्त 2 दिवसासाठी. आणि इथं वर्षभरासाठी 6,000 घ्यायचे होते मला. आणि हे का सांगतोय मी कमिटमेंट,
कारण ते क्लासला नाही आले, ते आले नाही आले, ट्रिपला गेले, सगळं ते सांभाळायचे. मला मात्र कमिटेडली तिथं राहायला लागायचं. ती वेळ म्हणजे ती माझ्यासाठी वेळ होती. मला कुठं जाता पण येत नव्हतं. वर्षभराची कमिटमेंट फार मोठी कमिटमेंट होती. पण सुरुवात झाली आणि त्यामध्ये सुरुवातीला 10 नावं आली होती. मग 8 जण त्यातले रेडी झाले आणि 8 जणांची पहिली बॅच सुरू झाली, अवेकन द डॉक्टर विदिन. आणि त्यातले 8 मधले आहेत तिथे आत्ता काही जण जे अजून देखील कंटिन्यू आहेत. जवळजवळ सगळेच आहेत. सुशांत आहेत त्यामध्ये, रागिनी मॅडम आहेत, निकिता मॅडम आहेत. ह्या सगळ्या अगदी पहिल्या बॅचच्या आहेत. आणि त्यानंतर दुसरी बॅच सुरू झाली. दुसरी बॅच जी होती ती पण काही लोकांचीच होती. त्यामधले पण आता काही जण आहेत. 3rd बॅच, 4th बॅच. मला वाटते हे पहिले जे 1-1 वर्षाचे कोर्स सुरू झाले त्यातून काही लोक तयार होत गेली. हा 2018-19चा प्रवास होता. पण हे किती दिवस करायचं? आता मी वेळ तर एवढा देतो आहे, सगळं कोर्स पण होतं आहे, पण लोक किती येतात? 8, 10, 12. आणि तेवढ्या वेळामध्ये तेवढेच लोक शिकतात. तर मग केव्हा समाजापर्यंत पोहोचणार? मग काहीतरी यामध्ये चेंज करायला पाहिजे. मग मला 2014चं हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशन आठवलं की आता आपण त्या दिवशी जे बीज टाकलं होतं त्याची सुरुवात आता इथं करणं गरजेचं आहे. आणि जे काही त्यावेळी होते साधक येत होते कोर्समध्ये, त्यांच्यासमोर असा विचार ठेवला की आपण असं एक ह्या फाउंडेशनतर्फे सुरुवात करूया. पण सुरुवात करूया म्हणजे काय, त्यांना तर काय हे कोर्स करायचे होते ते करतच होते. काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून एक नवीन कन्सेप्टनं त्यावेळी केलं की आपण वेगवेगळे आणखीन जे टेक्निक शिकायचे त्यासाठी आपण करूया. असं करून ती सुरुवात झाली. आणि सुरुवातीला जेव्हा फाउंडेशन स्टार्ट झालं तेव्हा बॅचमध्ये जे यायचे तेच एक 50 जण जे काही होते त्यांनी रजिस्ट्रेशन त्यामध्ये केलं आणि फाउंडेशनची सुरुवात इथं 2019ला झाली. हा फाउंडेशनचा प्रवास पाठीमागे ज्या काही गोष्टी आहेत त्या मला वाटतं सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण ह्याच्या पुढं जी सुरुवात झाली फाउंडेशनची तो ॲक्च्युली फार खडतर प्रवास आहे. आणि मला वाटतं की आज पहिल्यापासून पण जे आत्तापर्यंत आहेत कधीतरी या विषयावर खरोखर मुलाखत व्हायला पाहिजे सगळ्यांना सांगण्यासाठी की काय फाउंडेशन खरोखर आहे आणि कसं आपल्याला पुढं जायला पाहिजे. कारण काय होतं की आपण पुढे येत असतो पण आपण तो ब्रॉड व्ह्यू कधी घेतलेला नसतो. मला असं वाटतं की इथं जे पहिल्यापासून आहेत त्यांना पण जे काही निर्णय मी कधी घेतलेले आहेत असे इथं भरपूर जण आहेत की त्यांना वाटायचं असं का तसं का. पण त्यावेळी पुरतं फक्त बघणं आणि पुढचं बघणं यात फार फरक असतो. त्यावेळी भलेही निर्णय किती चुकीचा वाटत असेल पण पुढं जाऊन क्रायटेरिया काय तो बरोबर आहे का नाही, तर त्याला मॅक्झिमम लोकांचा त्यांना फायदा होतो आहे का नाही. जर फक्त आपल्यालाच फायदा होत असेल तो निर्णय चुकीचा आहे. माझं जीवनाचं कायम तत्त्व ते राहिलं, जी गोष्ट फक्त आपल्यालाच फायदा देते ती गोष्ट चुकीची किती चांगली लोकांना वाटली तरी. आणि जी गोष्ट सर्वांना फायदा देते ती गोष्ट कायम बरोबर आहे. आणि तीच गोष्ट आपल्याला भलेही बाकी काही गोष्टी देऊ न देऊ पण हॅपीनेस नक्की देते. आणि त्या ह्याच्यावरच मी पुढे गेलो कायम. शेवटचे 3 प्रश्न मी घेतोय, छोटे छोटे प्रश्न आहेत ते. तुम्ही सर मगाशी आत्ता जे सांगितलं की खरी गोष्ट आहे की जादूसारखा विषय ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा विषय येतो त्यावेळेला तो नेमका काय आहे हे क्वांटम फिजिक्स खरंच कोणाला माहिती नाही आहे. म्हणजे मेडिकल क्षेत्रातल्या कुठल्याही शाखेमध्ये असतील तर त्यांना अजून क्वांटम फिजिक्स हे माहितीच नाही आहे. म्हणजे जसं की युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी आणि इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी मॅच झाली की आपण जे मनामध्ये चित्र साकारतो आहे ते खरोखर प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरू शकतं. याचे अनुभव घेतलेली माणसं खूप कमी आहेत. जसं की 98.3 फाईन ट्यून केला रेडिओला की गाणी लागतात, अगदी त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी आणि युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर आपल्या मनामध्ये त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जे काही विचार प्रकट केलेले आहेत ते सत्यात उतरतात. हे खरोखर जे सायन्स आहे ना हे अजून खरोखर म्हणजे मला माहिती नाही अजून किती वर्ष लागतील सगळ्यांच्यापर्यंत पोचायला. पण आमच्या सगळ्यांचं एक चांगलं भाग्य आहे की आम्ही तिथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. शेवटच्या छोट्या 3 प्रश्नापाशी येत असताना एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा असा की मी तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये काही साधकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये निलिमा दिवटे यांना कोरोना लसीचे दुष्परिणाम भोगायला लागले आणि तुमच्याकडे उपचार घेतल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. त्यानंतर निकिता मुंदडा मॅडम यांना चिकुनगुन्या झाला होता, त्या बऱ्या झाल्या. राजश्री सौदे मॅडम ज्या चार्टर्ड अकाउंट आहेत, त्यानंतर चार्टर्ड अकाउंट चंद्रकांत चौगुले आहेत,
त्याच्यानंतर मला वाटतं कंपनी सेक्रेटरी धड्ड म्हणून आहेत, थायरॉइडचा विषय असेल. तर ह्या प्रतिक्रिया ज्या वेळेला आपल्यासमोर तुमच्यासमोर येत असतात, मांडत असतात, किंवा आम्ही सगळेजण आम्हाला आलेले जे काय चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापुढं मांडत असतो, त्यावेळेला हा सगळा संघर्ष आतापर्यंत इथं जर बघितला तर मग हे ऐकत असताना तुमच्या मनामध्ये काय भावना होतात हे तुम्ही सांगावं असं मी तुम्हाला विनंती करतो. एकच शब्दाला संपूर्ण सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ते सॅटिस्फॅक्शन फील होतं. आणि ते कुठलंही कितीही अचिव्हमेंट झाल्या असता, किती अवॉर्ड मिळाले असते, कितीही इन्कम मिळाला असता, कितीही लॅविश लाईफ मिळाली असती, तरी ते समाधान मिळालं नसतं जे समाधान या सगळ्यांच्या फीडबॅकमधून मला मिळतं. कारण आपण एखाद्याचं जीवन ट्रान्सफॉर्म करतो त्याच्यापेक्षा जास्त हॅपीनेस कुठं मिळू शकत नाही. आणि मला वाटतं की फाउंडेशन त्या बेसवर बनलेलं आहे. मला माहीत नाही आज किती साधक इथं येतात आणि किती साधकानेचा अर्थ समजला आहे. सेशन आपण ऐकतो सोशल इंटिग्रेशन पाहिजे, पण सोशल इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? सोशल इंटिग्रेशन म्हणजे की आपण आपल्या कार्यातून समोरच्याच्या जीवनामध्ये तो बदल घडवून आणतो. जो बदल घडल्यानंतर त्यांच्याकडून जे धन्यवाद भाव येतात आणि त्याच्यानंतर आपण कसं फील करतो हा प्रश्न आहे, ते शब्दात मांडणंच शक्य नाही. कारण तो अनुभव असा आहे की तो घेतल्याशिवाय कळत नाही आणि व्यक्तिगत इच्छांपासून वरती उठल्याशिवाय तो अनुभव येऊ पण शकत नाही. त्यामुळं मला वाटतं की फाउंडेशन त्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. आपण सेवा म्हणून येतो आणि मॅनेजमेंट म्हणून एक तास येतो, हे मॅनेजमेंट नाही आहे. सेवाचा अर्थ फार डीपमध्ये आहे. सेवाचा अर्थ जेव्हा आपल्याला समजतो, आपल्या जीवनामध्ये उतरतो, तेव्हा इम्पर्सनल लाईफ काय असते ते आपण समजायला लागतो. आणि ते जेव्हा आपल्या जीवनात येईल ना, तेव्हा मला वाटते की शब्दात हे सांगण्यापेक्षा त्याचा जो अनुभव आहे, कारण शब्दात मी कितीही सांगितलं की तो अनुभव, ते सॅटिस्फॅक्शनला शब्दच नाही आहेत. जेव्हा एखाद्याचं आपण ऐकतो, म्हणजे आपल्या इथं अजून पण आहेत भरपूर जण, आणि फक्त गोळ्या बंद होणं हे मला वाटतं त्याच्यापेक्षा पण जास्त त्यांनी समोर कधी आणू शकत नाही. कारण अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत्या की त्या कुणाला सांगू पण शकत नव्हते. ते इथं बसलेले साधक आहेत त्यामध्ये, कारण ते काय माईकसमोर हे सगळं शेअर करणार नाहीत. थायरॉईड बरं करणं, BP बरं करणं, शुगर बरं होणं, केस गळती कमी होणं, ॲसिडिटी बरं होणं, माझ्यासाठी 1% पण नाही असं मला वाटतं. ही काय मोठी अचिव्हमेंट नाही आहे. मोठी अचिव्हमेंट ती असते जिथं तो त्याच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत किंवा अशी स्थिती आहे त्याच्या मनामध्ये, जे आजार आता बसलेले आहेत, आजार म्हणजे काय, तो जीवनातून खचलेलाच आहे पूर्ण, आणि त्याच तर शरीरावर येत असतात, त्या लेवलवरून त्यांना बाहेर काढणं ह्याच्यापेक्षा मोठं समाधान कुठं नाही आहे. आणि ते मी आधी जेव्हा 1 तास द्यायचो एक पर्सनला, एक क्लाससाठी, तेव्हा मला कायम मनामध्ये खंत असायची की मी माझा 1 तास एका पर्सनला देतो आहे. मला ते कधीच करायचं नव्हतं. मला कायम वाटायचं की माझा 1 तास हजारो लोकांचं जीवन बदलायला पाहिजे. तसं माझं स्वप्न होतं आणि मला वाटतं ते आता पूर्ण होतं आहे. फाउंडेशनमध्ये जी आपण प्रणाली राबवतो आहे, 1 तास मी माझ्या एका व्यक्तीसाठी देऊ, त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी देऊ, तो त्याच्याने काय करणार आहे? मला असा प्रश्न वाटायचा. मी ज्याला बरं करतो आहे तो बरं होऊन काय करणार आहे? त्याला बरं तरी का करावं? हा पहिला प्रश्न माझ्यामध्ये असायचा. त्यापेक्षा कसं आपण जास्तीत जास्त लोकांना हे देऊ, कारण वेळ तेवढाच आहे, पण त्या वेळेमध्ये सर्वांना ते द्यायचं आहे. तर मला वाटतं की आज आपण जे सर्व बघतो आहे ते त्यातून निर्माण झालेली एक प्रणाली आहे. आणि जे आधीपासून आहेत किंवा आत्ता जे सगळे साधक आहेत, मला खरंच सांगायचं की आपण फाउंडेशनला एक कसं मॅनेजमेंट फार वेगळी असते. मॅनेजमेंट करणं काय, मॅनेजमेंटमध्ये माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्ट असलेले इथं असतील, पण मॅनेजमेंटच चालू शकते, समाज बदलू शकत नाही. जर मॅनेजमेंटनं समाज बदलू शकत असता तर भरपूर मॅनेजमेंटच्या मोठमोठ्या कंपन्यात आणि कोर्सेस आहेत, त्यांनी काय समाज बदलला नाही, त्यांनी फक्त आपलं जीवन कसं चांगलं केलं तेवढंच बघितलं आहे. जेव्हा समाजाला पुढं घेऊन जायचं असतं आहे, समाजामध्ये परिवर्तन आणायचं असतं आहे, तेव्हा मॅनेजमेंटपेक्षा आपला भाव, समर्पण भाव, सेवाभाव हा सर्वात महत्त्वाचा असतो. तो जेव्हा येतो तेव्हाच आपली साधना सुरू होते आणि त्या दृष्टीनं आपण पुढं जायला पाहिजे. मी माझं, माझी फॅमिली, माझी ग्रोथ, माझं इन्कम, माझ्या सुविधा, याच्यापासून हे सगळ्यांनाच पाहिजे आहे असं काही नाही, पण कुठंपर्यंत पाहिजे आणि केव्हा आपण त्याच्यापासून वरती येणार आहे, त्याच्यासोबत आपण सगळ्यांचा विचार केव्हा करणार आहे, हे जेव्हा सुरू होतं तेव्हा सोशल इंटिग्रेशन सुरू होतं आणि तेव्हाच खरा हॅपीनेस, समाधान जो तुम्ही विचारताय तो आपण अनुभवतो, तो जो मी अनुभवतो प्रत्येक क्षणाला आज. थँक्यू.
लास्ट सेकंड क्वेश्चन, की तुम्ही जे आता म्हणालात की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तुमचं व्हिजन नेहमी ते राहिलेलं आहे. याच दृष्टीनं मला वाटतं थिएटरमध्ये, नाट्यगृहामध्ये आपण नॉट आउट 100 असेल, द मास्टर की, हेल्थ कॅलेंडर असेल, सेल्फ एनकाउंटर असेल, किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही घेतात, खाद्य महोत्सव असेल, लहान मुलांचे शिबिर असतील, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 1,00,000 सूर्यनमस्कार करण्याची संकल्पना असेल, अशा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही घेत असतात. आम्ही पाहतो त्याला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्यामधून लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया हे आम्ही सगळेजण साधक म्हणून ऐकतो आहोत. तर यामध्ये आमच्या सगळ्यांच्या मध्येच एक ॲक्टिव्हिटी, ही निसर्ग सहलीची ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्ही घ्यावी, आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा ही ॲक्टिव्हिटी घ्यावी आणि आपण कुठंतर सरांच्या बरोबर निसर्ग सहलीला आपण जावं असं मला वाटतं. तरी तुम्ही सकारात्मक या निसर्ग सहलीच्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही उत्तर द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ही संकल्पना आपण आधी राबवली पण होती फाउंडेशनमध्ये, की अशी सहल आपण काढायची जिथे आपण खरा आनंद अनुभवू शकू अशा पद्धतीनं निसर्गामध्ये, किंवा अशाच ठिकाणी जिथं आपण ट्यून होऊ शकू आपल्या स्वतःशी. अशा सहलीचा विचार सुरुवातीपासून केलेला होता आणि ती पहिली ट्रिप तशी झाली पण होती. अगदी सुरुवातीला पिरॅमिड व्हॅलीला आपण गेलो होतो बेंगलोरमध्ये. पण जसा असा नंबर वाढला आणि मला वाटतं की हे जे 1-1.5 वर्ष आहे जेव्हापासून इथे शिफ्ट झालो आहे, सगळ्यांना फार आनंद होतो. इतके मेंबर वाढले, सगळे इथं येतात, लाभ घेतात, पण बॅकग्राऊंडला जे काही झालं आहे त्याचा आपण अंदाज पण घेऊ शकत नाही. म्हणजे मला वाटतं की आज वाढदिवस आहे, तर हे गेलं वर्ष तर जेव्हा मी बघतो आहे तर मला वाटतं की ह्या 2016 2024 जे आहे त्यामध्ये सर्वात जास्त हेक्टिक वर्ष माझं असेल हे. कारण जी सिस्टीम सगळ्यांसाठी सुरू केली ती इतक्या मल्टिपल वेनं मल्टिप्लाय झाली, म्हणजे मल्टिप्लाय इतके फास्ट झालेत. 80पासून 300 आणि 300पासून 1200, म्हणजे आपण जवळजवळ 80पासून 1200 म्हणजे किती पट गेलो? 15 पट तरी झालं जवळपास. 15 पट. आणि 15 पट आपण गेलो 15 महिन्याच्या आत ना. पण ते 15 पट गेल्यानंतर 15 पट पाठीमागं हात पण यायला पाहिजे होते. 15 पट आर्थिक सपोर्ट पण यायला पाहिजे होता, तो काय झाला नाही. म्हणजे हे का सांगू इच्छितो आहे मी, आज आपण जिथं फाउंडेशन बघतो आहे, माझ्या मते अजून फाउंडेशन तिथं पोचलंच नाही जिथं पोचायला पाहिजे. नो डाऊट आपण इतक्या फास्ट ग्रो करतो आहे, कारण मला वाटत नाही कुठंही अशी संस्था असेल ज्यामध्ये इतके साधक दर आठवड्याला रेग्युलरली येतात. मेंबर भरपूर असतात, महिन्यातून एकदा भेटा, काहीतरी प्रोग्राम करा, एंटरटेनमेंट करा, असे भरपूर आहेत. ह्या कॉजसाठी कोणीतरी एवढे रेग्युलर इतके मेंबर येणं अशी आपली एकमेव संस्था आहे. पण त्या संस्थेला हातभार लावण्यासाठी, पाठिंबा सेवा देण्यासाठी फार कमी आहेत, आणि जे आधीपासून आहेत तेवढेच करत आहेत. नवीन लोक अजून त्याला येणं त्याच्यासाठी फार गरजेचं आहे. आणि साधना मंदिरची जी आपण स्टेप उचलली आहे, मला वाटतं की एवढ्या फास्ट, सगळ्यांना काही जणांना वाटतं पण की इतका फास्ट निर्णय कसा का घेतला, पण जसं मी सांगितलं फार कमी वेळात सगळं जास्त होतं. आणि तसंच मला वाटतं की साधना मंदिर पण आत्ता समोर आहे. आज आपल्याला माहीत नाही की साधना मंदिरचं जे होतं आहे ते किती मोठं बीज आहे, कारण आज आपण फक्त ते कन्स्ट्रक्शन बघतो आहे, एक हॉल तयार होतो आहे, ह्या हॉलची पेक्षा आपण त्या हॉलमध्ये जाऊ, पण मी कधी त्याला हॉल म्हणून बघत नाही. जसं आता मी जर्नी सांगितली, आणि त्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदा 8 जणांचा सेशन घ्यायचो तेव्हा कित्येक वेळा असं व्हायचं त्या 8मधले 2-3 जण, कारण पहिली बॅच लाडकी बॅच म्हणजे इरेग्युलर बॅच, कधी पण या कधी पण नाही या चालतं अशी बॅच, तर ते कधी कधी यायचीच नाहीत. आणि मी मात्र ते सेशन घ्यायचो. तर कित्येक वेळा असं वाटायचं सगळ्यांना की 4 जण असतात, 5 जण असतात, तरी तुम्ही सेशन का घेता. तर मी कायम सांगायचो की तुम्हाला वाटतं की मी हे 4-5 जणांसाठी सेशन घेतो आहे, पण मी 4-5 जणांसाठी सेशन घेत नाही आहे. हे जे 4-5 जणांसाठी आता सेशन घेतो आहे, मला माहीत आहे की हे सेशन पुढे जे येणारे हजारो लोक आहेत, 4-5 लोक आहेत, त्यांच्यासाठी मी घेतो आहे, हे मला फार क्लिअर आहे त्यावेळी. त्यामुळं मी ते सेशन त्यावेळी घेत होतो. आणि ते आज सीन आहे आपल्यासमोर की तो जो सेशन मी घेतला तोच सेशन आज मी घेतो इथं फर्स्ट लेवलमध्ये, पण त्यावेळी 4 लोकांसाठी घेतला होता, 8 लोकांसाठी घेतला होता. आज इथं 800 लोक ते सेशन ऐकत आहेत. तसंच साधना मंदिर आहे. साधना मंदिर आपल्याला वाटत असेल आज हा हॉल आहे, त्याच्यापेक्षा थोडा मोठा हॉल आहे म्हणून आपण तिकडे जातो आहे, नाही. काही वर्षानंतर जेव्हा आपण इथं परत बसू, आज रेकॉर्डिंग होतं आहे,
जेव्हा 5 वर्षानंतर बसू तेव्हा आपल्याला त्या दिवशी मी नक्की सांगेन की साधना मंदिर त्यावेळी काय होतं आणि आज त्या साधना मंदिरमुळं काय झालेलं आहे हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यावेळी. त्यामुळं मला असं वाटतं की जेव्हा दिसत नसतंय समोर त्यावेळी पाऊल उचलणं फार कठीण असतं आणि त्यावेळी आपण जेव्हा पाऊल उचलत असतो आणि त्यावेळी जे आपल्याला साथ देतात त्यांच्या मदतीला त्यांच्या साथीला फार महत्त्व आहे आणि ते देणारे फार कमी असतात. सोबत चालणारे दाखवणारे भरपूर असतात. म्हणजे असं नाही आहे की इथं एवढे मेंबर आहेत म्हणजे सगळे सोबत जात आहेत असं नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे आपण कुठे आहे ते. मी एका फॅक्ट बोलतो आहे कारण आपण काय करायला पाहिजे हे समजणं फार गरजेचं आहे. मग ती फर्स्ट लेवल असो किंवा ॲडव्हान्स लेवल असो कोणीही असो सगळ्यांसाठी ही गोष्ट आहे. साधना मंदिरचं जे आपण बीज टाकलं आहे त्यामध्ये सर्वांची साथ सर्वांचे हात फार गरजेचे आहेत. आपल्याला माहीत नाही की आपण किती मोठं पाऊल उचललं आहे आणि समाजासाठी ते किती मोठं कार्य करणार आहे आणि नक्की तुम्हाला नंतर वाटेल की त्यामध्ये मी माझ्या शुद्ध भावनेनं त्यावेळी मदत केली ज्यावेळी काहीच दिसत नव्हतं पुढचं की असं काहीतरी होणार आहे. अशी गोष्ट आपण निर्माण करतो आहे. तर सगळ्या फाउंडेशनच्या सदस्यांना साधकांना आज या वाढदिवसानिमित्त मी अपील करतो की याचं महत्त्व समजावं आणि फार मोठं कार्य आपण करतो आहे. काही जण आहेत जे खरोखर याला समजून आत्ता कार्य करतायत स्वतःहून करतायत. जे करतायत त्यांना खूप धन्यवाद. मी मध्ये एक मेसेज केला होता सुरुवात जेव्हा झाली होती की जे करतायत त्यांना नक्की धन्यवाद द्या, त्यांना ॲप्रिशिएट करा आणि जे करत नाही आहे ते त्यांच्याकडून शिका की आपल्याला पण काहीतरी करायचं आहे. आणि हे सगळेजण जेव्हा मिळून करू आपण तेव्हा फार मोठी गोष्ट होईल. जर काही लोक एवढं करू शकतात तर आपण सगळे मिळून जर केलं तर काय होऊ शकतं त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तर सर्वांनी पुढे यावं असं मला वाटतं यासाठी आणि हेच खरं माझं बड्डे गिफ्ट असेल. धन्यवाद. आता आजच्या मुलाखतीचा शेवट मी करतोय. तर हा शेवटचा माझा हा तुम्हाला प्रश्न नाही आहे. म्हणजे मी ज्या वेळेला या हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनमध्ये आलो त्यावेळेला साधना सेंटर नंतरच्या पुढं काय हा ज्या वेळेला मी विचार केला त्यावेळेला सरश्री तुमचे गुरु आहेत आणि सरश्रींचं एक वाक्य आहे की सच्चा लीडर वही होता है जो अपने नीचे लीडर बनाता है. आणि मला वाटतं तुम्ही या हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनमध्ये जे आता संचालक आहेत किंवा जे आता स्वयंसेवक म्हणून येत आहेत तर तुम्ही लीडर बनवायला सुरुवात केलेली आहे. तर या पुढं जाऊन या भागामध्ये आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद युनिव्हर्सिटी स्थापन हेल्दी लाईफस्टाईल फाउंडेशनच्या वतीनं आपण करावी आणि ते निश्चितपणानं पुरे होईल. आपण सगळेजण एकत्रितपणाने केलो तर अशा प्रकारच्या मी अपेक्षा तुमच्यापुढे ठेवतो. आणि आजचा समारोप आपण या मुलाखतीचा या माझ्या ज्या अपेक्षा तुमच्यापुढे ठेवले त्या निमित्तानं आपण आताच बोलून घेतो की आयुर्वेदाची योगाची युनिव्हर्सिटी जी आपण भविष्यात बघतोय की ते स्थापन व्हायला पाहिजे. मला वाटतं ते आत्ता ऑलरेडी आपण बनवतो आहे. साधना मंदिर तीच युनिव्हर्सिटी आहे जिथं एक सामान्य लोकांना जे समजायला पाहिजे आयुर्वेद योग काय आहे ते शिकवलं जाईल. अकॅडमिकमध्ये शिकून काहीच उपयोग नाही. मला जर आज बोलायचं असेल तर आपण जे सेशन घेतो ते मी इतक्या टेक्निकल मेडिकल भाषेमध्ये घेऊ शकतो पण ते कुणालाही काही जीवनात फरक करणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही सेशन ऐकले ते फरक करतात का नाहीत? का करतात? कारण कुठेही वाटणार नाही की मी काहीतरी मेडिकल शब्द यूज केलेत. जे ज्ञान आहे, जे काही नॉलेज आहे, ज्या टेक्निक्स आहेत त्या जोपर्यंत लोकांच्या भाषेत येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही युनिव्हर्सिटीला काहीच अर्थ नाही. आणि मला वाटतं साधना मंदिर ती युनिव्हर्सिटी असेल ज्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती, योग, आयुर्वेद लोकांच्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचेल. फक्त गव्हर्नमेंट अप्रूव्ड डिग्री मिळणार नाही पण आपल्या जीवनामध्ये मिळणारा आनंद समाधान तीच खरी डिग्री असेल. ती युनिव्हर्सिटी ऑलरेडी सुरू झालेली आहे. खूप खूप धन्यवाद सर. आज तुमचा संघर्ष गाथा कथा जीवन तुम्ही जे इथंपर्यंत आला ते सगळं तुम्ही आमच्या समोर अगदी मनापासून तुम्ही उलगडून सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला तुमच्याबद्दल वाटणारा अभिमान हा अजूनही द्विगुणित झालेला आहे आमच्यामध्ये. आणि इथंच मी आता थांबतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि